आता आपण बघायचं आहे सॅल्युडिगो वल्गॅरो. आणि H6 रेमेडी पाहिजे. सॅल्युडिगो वल्गॅरो सॅल्युडिगो विर्गिरो हे झालंय का? हो सर, झाले हे. H6 रेमेडी झाली आहे. हे प्लांट तरी झाले सॉलिड प्लांट झालेलं आहे. आपण रेमेडीवर जाऊया. ठीक आहे, आपण रेमेडीवर जाऊ. कार्फोलोसो 6 रेमेडी आहे, त्याच्यामध्ये सॅल्युडिगो वल्गॅरो वापरलेला आहे. तर याच्यामध्ये न्यूट्रोनल अक्सालिका, कार्फोलोसो नोडेसा, सॉलिडिगो वर्गिरो, सिम्प्लेक्स मेडिका, हायड्रोस्टॅटिस कॅन्डन्सिस, वर्निगोरो अप्सालिका, मॅट्रिका कॅनामेला आणि कॉकलेरिया अप्सालिका आणि तुलसिका फेरा. यातल्या बाकीचे वनस्पती आपण बघितले. सॅलिडो वर्गिरो आपण बघितलं आणि त्याच्यामध्ये ही सॅल्युडिगो वर्गिरो ऍड करून H6 ही रेमेडी बनवण्यात आली. आता याचा प्रभाव कुठे आहे? तर सॅल्युडिगो वर्गिरो कंटेंट असलेली H6 याचा प्रभाव किडनीवर आहे, समंत युरिनरी सिस्टमवर काम करतं, मेल फिमेल जेनेटिकल ऑर्गनवर काम करतं, परिशिष्ट में अमाउशवर, स्टमकवर, हार्टवर, धमनियावर, आर्टिक्युलर जॉइंटवर,
मसल्स को प्रभावित करती है. आता याचा मतलब काय? परिशिष्ट रूप में अमाउशवर, परिशिष्ट रूप में अमाउशवर. तर हे सॅलिडिगो S6चा एक बेनिफिट असा आहे की त्याला किडनी फंक्शन माहिती आहे. ज्याला किडनी फंक्शन माहिती आहे, ती किडनी फंक्शन काय आहे हे थोडक्यात मी सांगतो. की किडनीचं एक काम आहे फिल्ट्रेशन करणं. त्याच्यामध्ये नेफ्रॉन्स असतात, एक कॅप्सूल असते, ते कॅप्सूलमध्ये नेफ्रॉन्स असतात, ते फिल्ट्रेशनचं काम करतात. काही ट्यूब्स आहेत, त्या ट्यूबमध्ये ग्लुकोज, प्रोटीन याचं रिअब्सॉर्प्शन होतं. म्हणजे हे लास्ट मेटाबॉलिक रेमेडी आहे. दिस इज द लास्ट मेटाबॉलिक रेमेडी आफ्टर डायजेशन, जे शरीरामध्ये गेलेलं आहे. आणि आरबीसी, डब्ल्यूबीसी सगळे ह्या रसधातूमध्ये येऊन ब्लड तयार होतं. हे ब्लड जातं किडनीकडे. म्हणजे व्हेनस सर्क्युलेशन मधला एक पार्ट आहे, तो जातो किडनीकडे. आणि किडनी काय करतं? जे वेस्ट प्रॉडक्ट आहेत, युरिक ऍसिड, युरिया, केरेटिनिन यासारखे जे विषैली पदार्थ आहेत, की एक्सेस प्रमाणात हार्मोन्स असतील, मेडिसिन असेल, बऱ्याचशा साऱ्या गोष्टी ज्या अनवॉन्टेड शरीरात आहेत, त्या किडनी काय करतं? फिल्टर काढून बाहेर पाठवली. परंतु जेव्हा हे रक्त त्याच्यामध्ये जातं, त्यामध्ये ऍसिमिलेशन झालेलं असतं. स्मॉल इंटेस्टाईन मध्ये, स्टमक मध्ये न्यूट्रिशन ऍब्सॉर्ब झालेलं असतं. हे न्यूट्रिशन सुद्धा त्या व्हेनस सर्क्युलेशन मध्ये असतं. व्हेनस सर्क्युलेशन मध्ये टाकलेलं असतं, व्हेन्स मध्ये जातं आणि ते किडनीमध्ये रक्तप्रवाहाच्या बरोबर येतं. किडनी पहिल्यांदा काय करतं? जे अनवॉन्टेड पदार्थ आहेत, युरिक ऍसिड आहे, युरिया आहे, त्याच्यानंतर तुमचा केरेटिनिन आहे, यासारखे घातक पदार्थ, काय औषधं जी घेतलेली आहेत तुम्ही, ती खाल्लेली आहेत, त्याचे रेसिड्यूज, एक्सेस हार्मोन्स, एक्सेस एन्झाईम, जे काही सिक्रेट झालेलं आहे, ते किडनी सगळं बाहेर काढते. आता त्याच्याबरोबर काय येतं? न्यूट्रिशन पण येणार ना. किडनीमध्ये न्यूट्रिशन पण येणार नाही, कारण न्यूट्रिशन व्हेनस सर्क्युलेशन, व्हेनस मध्ये टाकलं जातं आणि मग ते परत किडनीमध्ये येतं. त्याचं रिअब्सॉर्प्शन होणं आवश्यक आहे. मिनरल्स, व्हिटॅमिन याचं रिअब्सॉर्प्शन झालं पाहिजे. आणि ते रिअब्सॉर्प्शन करत असताना किडनीचा एक रोल आहे. रिअब्सॉर्ब द प्रोटीन, रिअब्सॉर्ब द ग्लुकोज, रिअब्सॉर्ब द मिनरल्स. आणि तिसरा एक गुणधर्माचा किडनीचा आहे की हायड्रोकार्बन, म्हणजे कार्बॉलिक ऍसिड जे तयार होतं आफ्टर मेटाबॉलिझम ऑफ सेल, त्याच्यामध्ये ग्लुकोज ऑक्सिजनचं मिश्रण झाल्यानंतर कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर तयार होतं आणि याच्यापासून काय बनतं? कार्बॉलिक ऍसिड बनतं. आता कार्बॉलिक ऍसिड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांचं मिश्रण आहे. ते एक फॉर्म्युला झाला तो कार्बॉलिक ऍसिड. त्यातलं जे हायड्रोजन आयॉन आहेत आणि बायकार्बोनेट असतात त्याच्यामध्ये, म्हणजे कार्बॉलिक ऍसिड इज अ फॉर्मेशन ऑफ बायकार्बोनेट. आता हे जे बायकार्बोनेट जे आहेत, हे बायकार्बोनेट किडनीमध्ये रिअब्सॉर्ब होतात. आता बायकार्बोनेट कशासाठी पाहिजे? की ब्लडची जी ऍसिडिटी आहे त्याला कंट्रोल करायचं काम आहे. म्हणजे बायकार्बोनेट दोन ठिकाणनं प्राप्त होतात. म्हणजे ऍसिडिक नेचर जो आहे ब्लडचा, त्याला अल्कलाईन करण्याकरता हे बायकार्बोनेट लागतात. हे किडनीमधनं बायकार्बोनेट ऍब्सॉर्ब केले जातात आणि ते रक्तामध्ये आणल्यामुळं रक्त ऍसिडिक जर असेल तर ते न्यूट्रल व्हायला मदत होते, अल्कलाईन लेवलला जातं. तो हे रोल आहे किडनीचा. हा किडनीचा रोल आहे. आणि ते काय करतं? बायकार्बोनेट वर गेल्यानंतर पॅनक्रियामधून जे बायकार्बोनेट सिक्रिशन आहे आणि स्टमक मधले ऍसिडचं जे सिक्रिशन आहे त्याला कंट्रोल करतं. म्हणून इथं काय म्हटलं की परिशिष्ट रूप में वर्क ऑन द स्टमक, म्हणजे किडनी आणि स्टमक या एकमेकाचा संबंध आहे. लक्षात घ्या.
ट्रायपॉडिक कन्सेप्ट का आपण म्हणतो? ऑर्गनचा संबंध एकमेकाशी आहे. आणि इट इज द लास्ट रेमेडी इन द मेटाबॉलिझम मधली ही लास्ट रेमेडी आहे H6, की जेणेकरून रिअब्सॉर्प्शन ऑफ द ग्लुकोज, रिअब्सॉर्प्शन ऑफ द प्रोटीन, रिअब्सॉर्प्शन ऑफ द मिनरल हे सगळं किडनीमध्ये होतं. बाकी जे अनवॉन्टेड पदार्थाला ब्लॅडरमध्ये टाकून ते पुढे ढकललं जातं शरीरातून बाहेर. सो एक्सक्रिटरी आणि हे म्हणजे फिल्टरेशनचं काम अशा पद्धतीनं केलं, जे वॉन्टेड आहे ते सरळ निघून जातं. आरबीसी डब्ल्यूबीसी त्याच्यात येत नाही, ते सरळ निघून जातात ब्लड सप्लाय मध्ये. म्हणजे ते डायरेक्ट आर्टरीज मध्ये जातात. डायरेक्ट जातं किडनीतून, ते बाहेर पडतं त्याच्यात डायरेक्ट आरबीसी डब्ल्यूबीसी प्रोटीन, त्यानंतर तुमचे कार्बोहायड्रेट, या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये, ग्लुकोज हे सगळं रिटर्न जातं. मिनरल्स पण त्याच्यातून रिटर्न जातं. वॉटरची लेवल पण बॅलन्स केली जाते. हे सगळं काम किडनी मार्फत होत असतं. म्हणून किडनी इज द लास्ट रेमेडी इन द मेटाबॉलिझम. शरीरामध्ये जे मेटाबॉलिझम होतं त्याची शेवटची रेमेडी काय आहे? किडनी आहे. किडनी आहे. आता तुम्हाला लक्षात आलं की ऍसिड अल्कलाइन बॅलन्स मध्ये सुद्धा किडनीचा रोल आहे. जर किडनी प्रॉपर काम करत नसेल तर ऍसिड अल्कलाइन बॅलन्स होत नाही. आपण एक्सक्रिटरी सिस्टम मध्ये बऱ्याचशा गोष्टी शिकलाय, त्याला रिवाइज करावं लागतं. मला रिव्हिजन आहे की किडनीचा रोल काय, व्हॉट इज द वर्क ऑफ द किडनी. आजपर्यंत आपल्याला माहिती की फक्त फिल्टर करते, असं नाहीये. त्याच्यात रिअब्सॉर्प्शनची पण क्रिया आहे. रिअब्सॉर्प्शनची पण क्रिया अवलंबून आहे. बीपीशी रिलेटेड किडनीचा आहे. किडनी मधला प्रॉपर ब्लड सप्लाय नाही झालं तर फिल्टरेशन होत नाही, रिअब्सॉर्प्शन होत नाही. आणि हे सगळं करण्यासाठी ब्रेन काय करतं? कंटिन्युअसली किडनीला ब्लड सप्लाय प्रोव्हाइड करतं. आणि जर त्याच्यात काही अडथळा आला तर काय केलं? बीपी हाय करून तुमच्या किडनीच्या थ्रू वस्तू पाठवल्या जातात. म्हणजे एक एक वेळेला बीपी हाय होण्याचं कारण किडनी फंक्शन वीक असतं. ऍसिडिटी होण्याचं कारण किडनी फंक्शन वीक असतं. सगळे अँटासिड अमुक तमुक दुनियाभरची ऍसिडिटीची मेडिसिन खाऊन सुद्धा बरं होत नाही पेशंट. ब्लड ऍसिडिकच राहतं. अशा कंडिशन मध्ये यू हॅव टू सी किडनी. किडनीकडे पाहिलं पाहिजे. किडनी हाचा रोल आहे. बीपी मॅनेज करायचं काम करतं आणि हे सगळं काम करतं किडनी. आणि म्हणून त्यांनी काय सांगितलं? परिशिष्ट रूप में हृदयावर काम करतं, हार्टवर काम करतं, आर्टरीजवर काम करतं, संधियावर पण काम करतं, मांसपेशीवर पण काम करतं. दिस इज अ मेटाबॉलिक रेमेडी, लास्ट मेटाबॉलिक रेमेडी आहे. म्हणजे बनवताना असा विचार जो केला की किडनीवर मेन त्याचं किडनी आणि युरिन ब्लॅडरवर आहे. त्याचबरोबर स्त्री पुरुषाच्या जननेंद्रियावर, मेल फिमेल जिनेटल ऑर्गनवर पण काम करतं. तिथे गोनाइड्स असतात, या गोनाइडवर काम करणारी रेमेडी आहे. मेल फिमेल याच्यामध्ये सुद्धा ती काम करते. विशेष परिशिष्ट रूप में स्टमकवर काम करते, हार्टवर काम करते, आर्टरीज वर काम करते, आर्टिकुलर जॉइंट वर काम करते और मांसपेशीवर भी काम करते, मसलवर. तर हे त्याचा इफेक्ट आहे. अशी ही रेमेडी H6 डेव्हलप केलेली आहे. अँड इट इज रिलेटेड टू द किडनी फंक्शन. कारण किडनीचा रोल फार मोठा आहे. हार्मोनल बॅलन्स पण करतं किडनी. व्हेरियस ऑप्शन्स आपण बघितले. फिल्टर सोडून इतर कार्य किडनीचं आहे. किडनी या चॅप्टर मध्ये आपण पाहिलेलं आहे की किडनी कशा पद्धतीनं काम करतं. तर हे सगळं काम आहे आणि याच्यावर H6 ही रेमेडी काम करते. त्याच्यावर काय करते? H6 रेमेडी डायरेक्ट काम करते आहे. ते समजून घ्या. ज्यांना माहित नाहीये त्यांनी पण समजून घ्या किडनीचं फंक्शन काय आहे ते. त्याने अनाटॉमीचा अभ्यास केलेला नाही. मी थोडक्यात अनाटॉमी फिजिओलॉजी पण तुम्हाला इथं सांगितली. द फिजिओलॉजी ऑफ द किडनी तुम्हाला मी सांगितले की किडनीमध्ये फंक्शन काय होतं. आपल्याला फिजिओलॉजी फार महत्वाची आहे. आपल्याला अनाटॉमीची काही फारशी गरज, आपण सर्जरी नाही करत. सर्जनला अनाटॉमीचे डिटेल्स माहिती पाहिजे, पण ओव्हरऑल डिटेल तुम्हाला पण माहिती पाहिजे. जेव्हा टिश्यू रेमेडीचा आपण विचार करतो
त्यावेळेला त्याच्या स्ट्रक्चरशी रिलेटेड काम करावं लागतं आपल्याला. आणि फंक्शन, स्ट्रक्चर अँड द फंक्शन हे प्रत्येक अवयवाचं वैशिष्ट्य आहे की त्याला एक स्ट्रक्चर असतं आणि त्याला काही विशिष्ट फंक्शन असतात. तर या दोन्हीचा आपल्याला विचार करायला पाहिजे. आणि एस ग्रुप हा फंक्शनल रेमेडी म्हणून काम करतो. फंक्शन कमी जास्त झालं तर त्याला नॉर्मल करण्याचं काम ही रेमेडी करते. H6 ही रेमेडी अशी आहे की जी किडनीवर काम करते, म्हणजेच किडनीच्या फंक्शनवर काम करते. आता त्याच्यामध्ये दोन कंडिशन्स येतात, एक्सेस फंक्शन, एस्केच फंक्शन आणि लेस फंक्शन अँड नॉर्मल फंक्शन. तीन कन्सिडरेशन इलेक्ट्रोहोमिओपॅथीमध्ये तीन कन्सिडरेशन केलं जातं. एक्सेस फंक्शन, नॉर्मल फंक्शन आणि लेस फंक्शन. मग ही फंक्शनल रेमेडी आहे. ही फंक्शनल रेमेडीचा वापर त्या पद्धतीनं डोसॉलॉजीच्या मार्फतीनं आपण करू शकतो. जे नवीन आहेत त्यांना लक्षात येणार नाही, पण ही कन्सेप्ट आहे. एक पॉझिटिव्ह टाइप ऑफ द डिसीज, एक निगेटिव्ह टाइप ऑफ द डिसीज अँड न्यूट्रल बॅलन्सिंग कंडिशन. The normal function of the kidney is called as a balancing function, extra function and less function. हे तीन कन्सेप्ट इलेक्ट्रोहोमिओपॅथी मध्ये कन्सिडर केलं जातं. रेमेडीचा वापर या पद्धतीने करताय. ही गोष्ट आयुर्वेदामध्ये नाही आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द आयुर्वेद अँड दिस? आयुर्वेदामध्ये फंक्शनशी रिलेटेडच काम आहे. किडनीचं काम चालत नाही म्हणून ती रेमेडी चालते, पण किडनीचं काम एक्सेस चाललं तर त्याला कसं रिड्यूस करायचा, हा कन्सेप्ट त्याच्यामध्ये नव्हता. आणि हा कन्सेप्ट इलेक्ट्रोहोमिओपॅथी मध्ये आला की जी एखादी रेमेडी किडनीवर काम करणारी असेल तर ती दोन्हीही सिस्टम मध्ये काम करते. एक्सेस वर पण काम करते, लेस वर पण काम करते आणि न्यूट्रल वर पण काम करते. बॅलन्सिंग करण्याचं काम सुद्धा करते. इट डिपेंड अपॉन दी डोसॉलॉजी ऑफ दी रेमेडी. म्हणजे पॉझिटिव्ह डोस दिला तर एक्सेस फंक्शन होणार आहे. निगेटिव्ह डोस दिला तर फंक्शन डाऊन होणार आहे. आणि न्यूट्रल डोस दिला तर फंक्शन नॉर्मल होणार आहे. आणि मग तुम्हाला काय करायला पाहिजे, सिम्पटमच्या आधारावर किडनी फंक्शन जास्त आहे का किडनी फंक्शन लेस आहे हे तुम्ही पाहायचंय. आणि अकॉर्डिंग टू तुम्ही काय करायचंय, सिलेक्शन ऑफ रेमेडीचा, डोसॉलॉजीचा कन्सिडरेशन करायचा. डोसॉलॉजी डिपेंड अपॉन दिस. आणि म्हणून इलेक्ट्रोहोमिओपॅथी मध्ये या तीन गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागतो. आणि अकॉर्डिंग टू ती चालवायची असते रेमेडी. काही नवीन लोक आहेत त्यांच्यासाठी मी मुद्दामून सांगतोय की हे चालवायचं असतं. आयुर्वेदामध्ये असा कुठलाही कन्सेप्ट नाही की तो निगेटिव्ह झाल्यावर काय करायचं, पॉझिटिव्ह झाल्यावर काय करायचं. देर इज नो कन्सेप्ट. म्हणजे अधुरं राहिलेलं आहे. ते असेल परंतु काही परकीय आक्रमणामुळे तो भाग लुप्त झाला आणि आपल्याला काही कळायचंच बंद झालं. अर्धवट आपल्याला आपल्या हातामध्ये संहिता मिळालेली आहे. अर्धवट संहिता मिळाल्यामुळं अर्धवट स्टडी केला गेला. पूर्ण संहिता आपल्या हातामध्ये नसल्यामुळे हा कन्सेप्ट आयुर्वेदामध्ये सुद्धा होता. क्षीण वात दोष, त्याला म्हणतात क्षीण वात दोष. आयुर्वेदामध्ये गती तीन सांगितलेल्या आहेत. या निगेटिव्ह पण गती सांगितली आहे, पॉझिटिव्ह पण गती सांगितली आहे आणि बॅलन्सिंग गती पण सांगितली आहे. म्हणजे हे थोडस वर्णन त्याच्यामध्ये सापडतं. म्हणजे आयुर्वेदाने सुद्धा काय कन्सिडर केलं होतं, निगेटिव्ह चा पण अभ्यास केलेला होता, न्यूट्रल आणि पॉझिटिव्ह. आणि मग हे सूक्ष्मीकरण करत गेले. ते सूक्ष्म मात्रा तयार केल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी ते काम सुरू केलं. पण काही भाग परकीय आक्रमणाने बंद केला गेला. पर्पजली दॅट वॉज डिलेटेड आणि ते नष्ट केलं गेलं लिटरेचर. आणि या ठिकाणी ॲलोपॅथीचा बालबोला करायचा होता. फॉरेन जे जे लोक आलेले होते त्यांचा उद्योग हाच होता, डिव्हाइड अँड रूल करायचं. आयुर्वेदातला हा भाग जर आपण लुप्त केला तर आयुर्वेदाची युटिलिटी बंद होईल आणि आपली ॲलोपॅथीची सर्व मेडिसिन बाजारात आणून विकू, हा कन्सेप्ट त्यांनी त्याच्यात मांडलेला होता.
आणि म्हणून डोसालॉजीच्या बाबतीत नेव्हर डिस्कस. आज आयुर्वेदिक कॉलेजमध्ये सुद्धा हीच अवस्था आहे. त्याला डोसालॉजी काही कळत नाही आणि मग तो काय, ही रेमेडी हे दे, ही रेमेडी ते दे. डोस कळत नाही, अग्रावेशन होऊ शकतं पेशंट मध्ये. साईड इफेक्ट म्हणजे काय, अग्रावेशन ऑफ द सिम्पटम येऊ शकतं. ही प्रकार आहे, पण तू याच्यामध्ये अग्रावेशन होत नाही, कारण 3 लेवलला आपण कन्सिडर करतो आणि ते वापरतो. तर हा थोडक्यात वापरण्याबद्दलच मी तुम्हाला आयडिया सांगितली. आता या रेमेडी कसे काम करतात, तर क्रियात्मक आहे, परिवर्तक आहे, अल्टर करतं, ड्युरॅटिक आहे, मूत्र लेवल वाढवतं. पॉझिटिव्ह डोस दिला तर ड्युरॅसिस होतं, मूत्राची लेवल वाढवली जाते. वृक या गुर्दे को उत्तेजन करने वाली स्टिम्युलंट टू द किडनी, अमावशिक वृक्ष प्रभावी पेक्टोरियल औषधी आहे, लक्षात घ्या. छातीवर काम करतं, पेक्टोरियल औषधी है, रुग्ण अवस्था में प्रयोग करने पर प्रदाहनाशक है, एंटी फंगोसाइटिक है, एंटी एंथ्राइटिस आहे, एंटी रुमॅटिक आहे, एंटी डायबॅटिक आहे, एंटी स्कार्फोलोसो आहे. प्रदाहनाशक. आता प्रदाह म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे? रिटेन्शन इज कॉल्ड एज अ प्रदाह. इन्फ्लामेटरी कंडिशन म्हणजे काय? इन्फ्लामेशनचं डेफिनेशन काय? कुठल्याही सिस्टम मध्ये ऍट द सेल लेवल तुम्ही जर गेला तर काय होतं, एक्स्ट्रा सेल्युलर टू इंट्रा सेल्युलर अँड इंट्रा सेल्युलर टू एक्स्ट्रा सेल्युलर, हे कंटिन्युअसली चालू असतं प्रक्रिया. सेलच्या बाहेरचं इन्व्हायरमेंट, त्याच्यामध्ये न्यूट्रिशन असतात, ती न्यूट्रिशन आत घेतली जातात, आतमध्ये त्याच्यावर क्रिया होते आणि त्याच्यापासून जे काही वेस्ट प्रॉडक्ट आहे पुन्हा बाहेर आणून टाकली जातात आणि व्हेनस सर्क्युलेशनच्या मार्फत बाहेर जातात. आर्टिरियल सर्क्युलेशनच्या मार्फत न्यूट्रिशन ऑक्सिजनची प्रोव्हिजन होतं आणि व्हेनस सर्क्युलेशनच्या मार्फत बाहेर फेकलं जातं. ही प्रक्रिया प्रत्येक सेलमध्ये असते. टिश्यू हा सेलने बनतो आणि सेलने एक ऑर्गन बनतो आणि नंबर ऑफ ऑर्गन सिस्टम बनते. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे की सेल लेवलला जे मेटाबॉलिझम होत आहे, कॅटाबॉलिझम ऑलवेज अॅनाबॉलिझम, या दोन्हीही कंडिशन त्या ठिकाणी चालू असतात. मग ज्या वेळेला ड्रेन बंद होतो, ड्रेन ऑफ होतो, काहीही कारणाने त्या ठिकाणी ड्रेन बंद होतो, त्यावेळेला डिपॉझिशन चालू होतं. बाहेर जाण्याची गती बंद झाल्यामुळे आत येण्याची गती चालू असते, बाहेर जाण्याची गती बंद होते. त्यामुळे जे काही वेस्ट प्रॉडक्ट तयार होतात सेलमध्ये हे तिथेच रिटेन होतात आणि मग त्या ठिकाणी टेम्परेचर हाय झालेलं असतं. आता समजा त्या ठिकाणी एखादा बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल, एखादं व्हायरल इन्फेक्शन आलं, एखादं फंगल इन्फेक्शन झालं, एखादा ट्रॉमा झाला, त्या ठिकाणी ओपन झाली, अशा कंडिशन मध्ये रक्ताचा पुरवठा त्या ठिकाणी वाढवलं जातं आणि त्या ठिकाणी टेम्परेचर हाय होतं, ऍज वेल ॲज रेडनेस कम, त्याला आपण प्रदाह म्हणतो. त्याच्यामध्ये दाह असतो. सूज ही नुसतीच असते, सुजेमध्ये दाह नसतो, प्रदाह मध्ये दाह असतो. म्हणून इन्फ्लामेशन इज डिफरंट फ्रॉम स्वेलिंग. स्वेलिंग अँड इन्फ्लामेशन हे दोन स्वतंत्र शब्द आहेत. स्वेलिंग मध्ये दाह नसतो, पण इन्फ्लामेशन मध्ये दाह असतो, पेन असतो, बर्निंग सेन्सेशन असतं, टेम्परेचरच्या लेवलचं हाय होतं. अशी कंडिशन ज्या ठिकाणी होते त्याला रिमूव्ह करण्याचं काम हा S6 करतो. आता ह्याला असिस्ट कोण करतं, तर लिव्हर करतं. म्हणून लिव्हर आणि किडनी एकमेकाचे बहीण भाऊ आहेत. एकमेकाचे बहीण भाऊ आहेत, ते एकमेकाला सहाय्य करणारे आहेत. ब्रदर ब्रदर रिलेशनशिप आहे. दोन अवयव एकमेकाचे भाऊबंद आहेत आणि त्यामुळं ते सिनर्जिक इफेक्ट करतात. लिव्हर डिटॉक्सिफाय करायचं काम करतं, किडनी त्याला आउट करायचं काम करतं. म्हणजे जिथं जिथं अशा प्रकारचं लक्षण निर्माण होतात त्याला बाहेर काढायचं काम हे करतात.
आणि म्हणून इथं काय म्हटलंय, प्रदाहनाशक, अँटी इन्फ्लामेटरी, प्रदाहनाशक असतं. म्हणजे जिथं जिथे इन्फ्लामेशन झालंय त्या इन्फ्लामेशनला रिड्यूस करण्याचं काम S6 करतं. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, लोकल डिसीज अँड जनरल डिसीजचं कन्सिडरेशन करायला पाहिजे. लोकल अँड जनरलचा अर्थ काय, तर सेल लेवलला असतं, दॅट इज कॉल्ड एज अ लोकल डिसीज. आणि सिस्टीम लेवलला जेव्हा डिसीज जातो, मल्टिपल सिस्टीम लेवलला डिसीज जातो, दॅट इज कॉल्ड एज अ जनरल डिसीज. लोकल म्हणजे एका विशिष्ट अवयवामध्ये झालेला रोग, याला लोकल म्हणतो. एका विशिष्ट सेलमध्ये झालेला रोग त्याला आपण लोकल म्हणतो. जनरल याचा अर्थ पूर्ण सेल, पूर्ण स्ट्रक्चर, पूर्ण शरीरामधले ऑर्गन जेव्हा मल्टी ऑर्गन लेवलला जातो त्यावेळेला त्याला आपण जनरल डिसीज म्हणतो. आणि तुम्हाला माहिती आहे की जनरल डिसीज मध्ये आपल्याला हाय पोटॅन्सी वापरावी लागते. जेव्हा जनरल डिसीज होतो तेव्हा हाय पोटॅन्सी वापरायचा आहे. लोकल डिसीज असेल तर लोअर पोटॅन्सी मध्ये तुम्ही द्यायचा आहे. डोसालॉजी कन्सिडरेशन मध्ये आपण हा विचार केलेला आहे. आणि म्हणून S6 हायर पोटॅन्सी मध्ये जर तुम्ही दिलं तर तो प्रदाहनाशक होतो. तुम्हाला एक इन्फ्लामेटरी स्टेज मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं, 147च्या रेशो मध्ये आपण विचार केला की एनी स्टॅग्नेशन डायल्युशन आपण घ्यायचंय, फर्स्ट अँड सेकंड डायल्युशन सिलेक्ट करायचं आहे. जे नवीन आहे त्यांना मी नंतर कळेल, त्यांचं सेपरेट लेक्चर जेव्हा होईल तेव्हा त्यांना कळेल. इन्फ्लामेशन जे आहे त्याच्यामध्ये थर्ड अँड 10th डायल्युशन वापरायचं आहे. पेन अँड नमनेस जेव्हा असतो तेव्हा 10व किंवा 30व डायल्युशन वापरायचं आहे. आणि त्याच्यामध्ये टेम्परेचर एक्सेस असेल तर 330 to 200 डायल्युशन यूज करावं लागतं. आणि सुपर ॲन्युएशन, डेव्हलपमेंट ऑफ ट्युमर जर झाला तर 200 to 1000 डायल्युशन वापरायला पाहिजे. आणि गँग्रेन जर झालं तर 200, 500, 1000 डायल्युशन वापरायला पाहिजे. आणि कॅन्सर स्टेजमध्ये 200, 500, 1000 डायल्युशन तुम्हाला वापरावं लागेल. सो पहिली कंडिशन असते प्रदाह. पहिली कंडिशन काय राहते, प्रदाह. प्रदाहनाशक आहे, अँटी फंगोसायटिक त्याचा इफेक्ट आहे. म्हणजे शरीरामध्ये कुठेही इन्फ्लामेशन क्रिएट झालं तर त्याला अवॉइड करण्याचं काम हा S6 करतो. S6 पॉझिटिव्ह मध्ये जर दिलं, लोअर पोटॅन्सी मध्ये जर दिलं तर तो प्रदाहनाशक म्हणून काम करतो. प्रदाहनाशक म्हणून काम करतो. म्हणजे शरीरात जेवढे विषारी पदार्थ आहेत की ज्याच्यामुळं बॅक्टेरिया, व्हायरसेसमुळं शरीरामध्ये कुठेही काय झालं, सूज आली, प्रदाह निर्माण झाला, इन्फ्लामेशन जर झालं तर ते इन्फ्लामेशन अवॉइड करायचं काम S6 करतो. S6 मध्ये ही प्रॉपर्टी आहे अँटी फंगोसायटिक. अँटी एन्थ्रायटिस, जॉईंटचा प्रॉब्लेम, संधिवात झाला, जॉईंट मध्ये तुम्हाला प्रॉब्लेम आहे. आता अँटी एन्थ्रायटिस म्हणजे काय, कसं काम करतो, युरिक ऍसिडची मात्रा वाढली, बॉडीमध्ये आम्लता निर्माण झाली, लॅक्टोज मुळे लॅक्टिक ऍसिड डेव्हलप झालं, ब्लड मध्ये लॅक्टिक ऍसिडचं प्रमाण वाढलं, ब्लड मध्ये युरिक ऍसिडचं प्रमाण वाढलं तर ते काय करतं, जॉईंटच्या कार्टिलेजला लॉस करतं. जॉईंट मध्ये जी गादी असते, कार्टिलेज असतं, सायनोव्हेल फ्लुइड असतं, त्याला लॉस करण्याचं काम केलं जातं. बिकॉज गाऊट मध्ये काय होतं, युरिक ऍसिड डिपॉझिट होतं त्याच्यामध्ये जॉईंट मध्ये. आणि युरिक ऍसिड बाहेर काढायचं काम S6 करतं. S6 चा रोल आहे तो. म्हणून याला म्हणतात अँटी एन्थ्रॅटिक लेवल. जॉईंटशी रिलेटेड प्रॉब्लेम जर असेल, युरिक ऍसिड मुळे जे जॉईंट बर्बाद होत असतील तर S6 तुम्हाला द्यायला पाहिजे. एक जॉईंट झाला तर लोअर पोटॅन्सी द्या. सगळे जॉईंट, बॉडी क्रॉनिक कंडिशन झाली, पूर्ण जॉईंटला प्रॉब्लेम यायला लागला, S6 काय करा, हाय पोटॅन्सी मध्ये द्या. S6 काय करायचंय, हाय पोटॅन्सी मध्ये यूज करायचं. आपण ते बघणार आहे परत, आपण ते पुन्हा बघणार आहे. आपण फक्त त्याच्या प्रॉपर्टीचा मी आता अभ्यास करतोय.
की S6चा रोल काय आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी या सगळ्या गोष्टी तिथे आपण मेन्शन करतो. अँटी रुमॅटिक, विसर्पवातनाशक. आता विसर्प हिंदी शब्द आहे, आपल्याला कळत नाही. विसर्पवातनाशक म्हणजे काय? शरीरामध्ये आम तयार झाला. आम कशामुळे तयार होतो? ऍसिडिटी. आम म्हणजे काय? ऍसिडिटी. बॉडीमध्ये ऍसिडिटी क्रिएट झाली, रक्तामध्ये ऍसिड दोष वाढला, तर काय होतं? जॉईंट पण डिस्टर्ब होतात, जॉईंटला सूज यायला सुरुवात होते. ऍसिडिक क्रेडिकल आहे आमवात. विसर्पनाशक म्हणजे काय? आम तयार झाला म्हणजे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मधून जे न्यूट्रिशन होणार आहे हे डिफेक्टिव्ह न्यूट्रिशन तयार झालं. क्वालिटी अँड द क्वांटिटी ऑफ द न्यूट्रिशन बॉडीला प्रॉपर पाहिजे. क्वालिटी बिघडलेली आहे न्यूट्रिशनची. प्रकाश देर इज नो प्रॉपर डायजेशन. प्रॉपर डायजेशन झालेलं नाही आहे. अर्धवट डायजेशन स्थितीमध्ये आम तयार झाला. हा आम काय गेला पाहिजे? शरीरातून बाहेर गेला पाहिजे. अन्यथा हा काय करणार आहे? जिथं जिथं जॉईंट आहेत तिथं तिथं हा प्रॉब्लेम करणार. रुमॅटिक डिसीज येणार, रुमॅटिक हार्ट डिसीज होणार, रुमॅटिक एन्थरायटिस होणार. का? हे आम जे आहे हे आम रक्तामध्ये असल्यामुळे रक्ताचा पीएच निगेटिव्ह म्हणजे ऍसिडिक होतो. आणि हे ऍसिडिक झालेल्या पीएच मुळे काय होतं? हृदयाच्या वॉलवर परिणाम होतं, जॉईंटवर परिणाम करतं. म्हणजे शरीरामध्ये आम तयार झाला तर तो आम बाहेर काढणं गरजेचं असतं. आणि म्हणून ह्याला काय म्हटलं? अँटी रुमॅटिक. अँटी रुमॅटिक म्हटलं जातं. अँटी हिलमॅटिक म्हणजे रक्ताला शुद्ध करण्याचं काम करतं. S6 काय करतं? रक्ताला शुद्ध करण्याचं काम करतं. रक्तामध्ये जो आम तयार झालेला आहे, आम जो राहिलेला आहे, हा आम काढण्याचं काम S6 करतं. S6 चा रोल आहे हा. अँटी हिमॅटिक म्हणजे काय? ह्युमेनॉलॉजी. ह्युमेनॉलॉजी म्हणजे काय? रक्तासंदर्भाचा स्टडी. रक्ताची क्वालिटी, रक्ताची क्वांटिटी इज डिफरंट, रक्ताची क्वालिटी महत्वाची आहे. द केमिस्ट्री ऑफ द ब्लड, त्याला आपण केमिस्ट्री म्हणतो. रसायन म्हणजे रासायनिक प्रॉपर्टीज ब्लडच्या. याच्यामध्ये जर आम तयार झालेलं रस मिसळला तर रक्त दूषित होतं. हे दूषित रक्त काय करतं? शरीरामध्ये रोगाची अवस्था निर्माण करतं. आणि म्हणून हे जी रेमेडी आहे हे दूषित रक्ताला शुद्ध करण्याचं काम ही रेमेडी करते S6. अँटी रुमॅटिक, अँटी हिमॅटिक म्हणून त्याचा वापर होतो. अँटी डायबेटिक, प्रमेह नाशक. अँटी डायबिटिक. आता तुम्ही मला सांगा अँटी डायबिटिक म्हणजे काय? डायबिटीज म्हणजे काय? शुगरचं प्रमाण ब्लड मध्ये वाढलं, एक्सेस ऑफ दी क्वांटिटी, एक्सेस ऑफ ग्लुकोज, ग्लुकोजचं प्रमाण वाढलं. कुठल्याही गोष्टी अति तेथे माती. अति प्रमाणात ग्लुकोज असणं, अति प्रमाणात इतर घटक राहणं म्हणजे ब्लडची विस्कॉसिटी चेंज करणार. त्याची जो पातळपणा आहे तो कमी जास्त केला जाणार. आणि हा प्रमेय नाशक आहे म्हणजे अनवॉन्टेड पदार्थाला शरीरातून बाहेर फेकून देतं. म्हणून 180 थ्रेशोल्डच्या वर गेलेली शुगर युरिन मध्ये यायला सुरुवात होते. म्हणजे त्याचा अर्थ शुगर जर ब्लड मध्ये जास्त झाली तर किडनी त्याला बाहेर काढून टाकते. आणि म्हणून S6 चा रोल आहे. S6 जर आपण त्याला दिलं तर एक्सेस शुगर डाऊन बाहेर निघून जाते. आणि म्हणून त्याला काय म्हटलंय? प्रमेह नाशक म्हटलंय, अँटी डायबॅटिक म्हटलेलं आहे. अँटी डायबेटिक आहे. बघा HbA1c हाय झालेला असतो. म्हणजे काय झालं? आरबीसी मध्ये शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे आतमध्ये. त्याला खेचून काढलं पाहिजे.
तुम्ही रिमूव्ह जर नाही केलं तर ते डिपॉझिट होत राहणार आतमध्ये. शुगर डिपॉझिट होत राहणार कशामध्ये? सेल स्ट्रक्चर मध्ये, पेशीमध्ये डिपॉझिशन ग्लुकोजचं होणार, ब्लड मध्ये तर हायच आहे. अशा वेळेला थ्रेशोल्ड पेक्षा जास्त जर शुगर कंटेन व्हायला लागलं तर ते सगळं बाहेर काढायची ताकद सिक्स मध्ये आहे. एक्स्ट्रा शुगर ग्लुकोज लेवल आहे ती शरीरातनं बाहेर निघून जाते आणि मग जेव्हा तुमची एक्स्ट्रा शुगर येते तेव्हा युरिन मधनं शुगर यायला लागते आणि त्यावेळेला साधारण पीपीची लेवल किंवा फास्टिंगची लेवल ही 200 पर्यंत गेलेली असते. 200 लेवलला, 170 ला येणार नाही, 154 ला येणार नाही, 140 ला येणार नाही, 160 ला येणार नाही. पण जर शुगर 180च्या वर गेली युरिन मध्ये शुगर पास व्हायला सुरुवात होते. म्हणजे बॉडीमध्ये एक्सेस शुगर ठेवू देत नाही आणि हे सगळं काम किडनीचं असतं. H6 वर्क ऑन द किडनी, त्यामुळे किडनीचं फंक्शन जर वाढलं तर एक्सेस शुगर ब्लड मधली बाहेर काढता येते. इट इज रिमूव्ह. इन्सुलिन ते करत नाही. रॉंग कन्सेप्ट आहे लोकांचा. मी इन्सुलिन घेतोय, मी ॲलोपॅथीचं औषध घेतोय, किडनीला प्रोटेक्ट नाही करू शकत. आणि इन्सुलिनचा रोलच वेगळा आहे. इन्सुलिनचा रोलच वेगळा आहे. सेल वॉल मधलं पोअर ओपन करून ग्लुकोजला आत घेतलं जातं सेलमध्ये आणि मायटोकॉन्ड्रामध्ये एनर्जी कन्व्हर्जन करायचं काम केलं जातं. ते पोअर्स ऑफ द सेल वॉल कंट्रोल करायचं काम इन्सुलिन करत असतं. म्हणजे सेलच्या जी भिंत आहे त्याच्यामध्ये होल्स असतात, पण ग्लुकोज मॉलिक्युलचा साईज मोठा असतो तर त्या होल मधून पास होत नाही. जेव्हा त्याला इन्सुलिन रिसेप्टर दिले जातात, इन्सुलिन सिक्रेट होतं, त्यावेळेला ते रिसेप्टर काय करतात? होल मोठं करतात आणि ग्लुकोज आतमध्ये जाऊन मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होऊन ऊर्जेत रूपांतर होतं. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर त्याच्यातनं बाहेर पडतं वेस्ट प्रॉडक्टच्या रूपाने. हे सगळं काम त्याच्यामधनं होतं. परंतु रिअब्सॉर्प्शन ऑफ द ग्लुकोज होत असतं कुठे? किडनीमध्ये. आणि ज्या वेळेला रक्तामध्ये शुगरचं प्रमाण वाढेल, एका थ्रेशोल्ड लेवलच्या वर जाईल, तेव्हा ते किडनी काय करतं? रक्तातली शुगर बाहेर काढून टाकतं. इट इज अ रोल ऑफ द किडनी. आणि म्हणून L6 याची रेमेडी आहे की जर तुम्ही L6 त्या पेशंटला जर दिलं आणि त्याचं किडनी फंक्शन जर वाढलं तर ऑटोमॅटिकली ब्लड शुगर कमी व्हायला मदत होते. ब्लड शुगर कमी व्हायला मदत होते. आणि एक्सेस फंक्शन झालं तर काय करणार? ब्लड पुन्हा रिअब्सॉर्ब होत राहणार. म्हणजे तिथं पण पॉझिटिव्ह निगेटिव्हचं कन्सिडरेशन करावं लागतं. एक्सेस फंक्शन ऑफ द किडनी झालं तर शुगर सारखी काय होणार? फास्टिंग कमी आहे, पीपी मध्ये येतच राहते. फास्टिंग मध्ये सुद्धा शुगर येते. 140 ला सुद्धा किडनी बाहेर युरिन मध्ये शुगर यायला सुरुवात होते. अशा वेळेला काय कंडिशन आहे? अशा वेळेला थ्रेशोल्ड मेंटेन झालेला नसतो, थ्रेशोल्डच्या कितीतरी खाली असते. या कंडिशन मध्ये काय आहे? किडनी फंक्शन वीक झालेलं आहे. H6 पॉझिटिव्ह मध्ये दिलं, किडनी फंक्शन चालू होईल, युरिन मधली शुगर बंद होईल. फास्टिंग तर नॉर्मल दिसते आपल्याला, पीपी पण नॉर्मल आहे, पण शुगर युरिन मध्ये यायला लागलेली आहे. अशा वेळेला तुम्ही काय करणार? हाऊ विल कंट्रोल? त्या कंट्रोल कंडिशन मध्ये L6 जर रेमेडी त्याला दिली, पॉझिटिव्ह मध्ये जर दिली, तर हे जे अबनॉर्मल फंक्शन क्रिएट झालेलं आहे हे नॉर्मल करता येतं. आणि म्हणून त्याला काय म्हटलेलं आहे? अँटी डायबेटिक म्हटलेलं आहे. अँटी डायबेटिकचा अर्थ तसा आहे. अँटी डायबेटिकचा मतलब असा आहे, लक्षात घ्या तुम्ही. या रेमेडीचा उपयोग कसा आहे, ही रेमेडी कशा पद्धतीनं वापरली जाते, हे तुम्हाला याच्यात इंडिकेट केलेलं आहे. ही तुम्हाला समजून सांगितलेलं आहे की ती एक किडनीवर काम करणारी रेमेडी आहे आणि ती कशा पद्धतीनं तुम्ही वापरायची आहे, डिपेंड अपॉन द कंडिशन ऑफ द पेशंट. पेशंटची कंडिशन काय आहे, पेशंट मध्ये सिम्पटम काय आहे. असे रिपोर्ट तुमच्याकडे येतात की फास्टिंग नॉर्मल आहे,
बीपी नॉर्मल आहे तरी सुद्धा युरिन मध्ये शुगर येत राहते. अशा वेळेला काय झालेलं आहे, एक तर स्ट्रक्चरल डिफेक्ट ऑफ द किडनी असतं किंवा द फंक्शनल डिफेक्ट ऑफ द किडनी राहतं आणि मग त्याला करेक्ट करण्यासाठी आपल्याला H6 पॉझिटिव्ह मध्ये द्यावं लागतं. H6 पॉझिटिव्ह मध्ये द्यायला लागतं. रिटेन्शन ऑफ द कॅल्शियम मॉलिक्यूल इन द फॉर्म ऑफ स्टोन, कोलेस्ट्रॉल, बायलरिटोन, सगळं स्टोन असला तर तो स्टोन बाहेर काढायचं काम किडनीला करावं लागतं. प्रेशर डेव्हलप करतं, फिल्टर करतं किडनी आणि इमिजिएटली काय करतं, स्टोनला फ्लॅश आउट करून युरिन ब्लॅडर मध्ये आणून बाहेर फेकून दिला जातो. तर त्यावेळेला पण उपयोगी होतो. ड्युरॅसिक फंक्शन, इट इज कॉल्ड एज अ ड्युरॅसिस. ड्युरॅसिस करतं म्हणजे ॲलोपॅथी वाले लॅसिक्स देतात, लॅसिक देऊन किडनीचं फंक्शन इन्क्रीज करतात. तसं H6 सुद्धा आपलं काय काम करतं, ड्युरॅसिस करतं. आता जे हायर पोटॅन्सी मध्ये दिलं तर पिट्युटरी ग्लँड वर त्याचा परिणाम होतो आणि पिट्युटरी मध्ये पोस्टिरियर पिट्युटरी मध्ये अँटी ड्युरॅटिक हार्मोन सिक्रेट होतात. अँटी ड्युरॅटिक हार्मोन की ड्युरॅसिसला अवॉइड करायचं काम केलं जातं, ड्युरॅसिसला कंट्रोल करायचं काम पिट्युटरी मधनं होत असतं. एंडोक्रायनिक सिस्टीम पिट्युटरी ग्लँड जेव्हा H6 तुम्ही हाय पोटॅन्सी मध्ये जर दिलं तर ते काय करतं, पिट्युटरी ग्लँड वर परिणाम करतं आणि अँटी ड्युरॅटिक हार्मोनची मात्रा कमी करतं. अँटी ड्युरॅटिक हार्मोनची मात्रा कमी झाल्यामुळे किडनी फंक्शन, ड्युरॅसिस इन्क्रीज होतं आणि जे काही खराब पदार्थ आहे ते शरीरातनं इमिजिएटली बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. हे काम आहे. म्हणजे H6 चा रोल काय आहे लक्षात घ्या तुम्ही. H6 चा हा रोल आहे की हा ते काम करतं ग्रंथी रोगनाशक, अँटीस्कार्फोलोसोम. व्हॉट डू यू मीन बाय अँटीस्कार्फोलोसोम? शरीरामध्ये जेवढ्या ग्रंथी आहेत त्याच्यामध्ये काही गडबड झाली तर H6 काम करते, कारण अँटी इन्फ्लामेटरी आहे. त्याच्यामुळे ते काय करतं, अँटी स्कार्फोलोसचं कार्य करते. हे सगळं ऍप्लिकेशन ऑफ H6 आहे. H6 चे हे ऍप्लिकेशन आहे. आता पुढे आपण बघूया. हे उत्तम श्वासवर्धक टॉनिक औषधी आहे. अतिशय एक महत्वाचं याचं काम आहे की टॉनिक सारखं काम करतं. हे टॉनिक सारखं काम करतं. ये कहना कोई अतिशयोक्ति नहीं होगी. S1 S2 S5 की तरह ये पूरक औषधिया आहे. लक्षात घ्या. असं का म्हटलं, S1 S2 आणि S5 तीन रेमेडीज आहेत. S1 रेमेडी वर्क्स ऑन द लेफ्ट साइड ऑफ द बॉडी, S2 राईट साइड, S5 लिव्हर. मग तुम्हाला डायजेस्टिव्ह ट्रॅक मध्ये, मेटाबॉलिझम मध्ये S1 S2 S5 चा रोल आहे आणि त्याच्यामध्ये H6 चा पण रोल आहे. लक्षात आलं का? S1 वर्क ऑन द स्टमक, S2 वर्क्स ऑन द गॉल ब्लॅडर, लिव्हर आणि पॅनक्रिया, डिओडिनम. S5 कशावर काम करतं? लिव्हरवर काम करतं. म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये याचा सगळा रोल आहे. टॉनिक म्हणजे तरी काय आहे? टॉनिकचा मतलब काय? स्वास्थ्यवर्धक याचा अर्थ काय? प्रॉपर डायजेशन व्हायला पाहिजे, प्रॉपर न्यूट्रिशन बनलं पाहिजे. जे काही खाल्लेलं अन्न आहे ते अंगाला लागण्यासाठी प्रॉपर न्यूट्रिशनची निर्मिती केली पाहिजे. आणि याच्यामध्ये जर गडबडी होत असेल, ऍब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज होत नाही, ऍब्सॉर्प्शन ऑफ प्रोटीन होत नाहीये, अशा कंडिशन मध्ये आणि अनवॉन्टेड पदार्थ येते. मग इथं वर सांगितलं तुम्हाला आम्लनाशक आहे, रक्ताला शुद्ध करण्याचं काम करतं आणि रक्त प्रत्येक पेशीमध्ये जातं. म्हणजे जर आम त्या ठिकाणी जात असेल तर तो आम काढणं गरजेचं आहे. आणि जेव्हा H6 त्याच्यामध्ये तुम्ही यूज करता त्यावेळेला काय होतं, रक्ताचं प्युरिफिकेशन झाल्यामुळं रक्त शुद्ध येतं, न्यूट्रिशन शुद्ध स्वरूपामध्ये बॉडीला मिळालं, इट विल गिव्ह यू अ टॉनिक इफेक्ट. आणि म्हणून त्याला टॉनिक म्हटलेलं आहे. त्याला अतिशयोक्ती म्हणता येत नाही. त्याचं कारण आहे की तुम्हाला किडनी इज न्यूट्रिशन.
किडनी हॅज अ पार्ट इन द डायजेस्टिव्ह सिस्टम. किडनीचा रोल आहे डायजेस्टिव्ह सिस्टम मध्ये काम करण्याचा. हा एक कन्सेप्ट आहे त्याच्यामध्ये, लक्षात घ्या तुम्ही. सो H6 इज ऑल्सो द रेमेडी ऑफ मेटाबॉलिझम. म्हणून H6 ला आपण काय म्हटलंय, रेमेडी ऑफ मेटाबॉलिझम म्हणतो. कारण किडनीचं जे फंक्शन आहे त्याच्यामध्ये हा रोल आहे. किडनी रिअब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज अँड प्रोटीन करतं, किडनी मिनरल्स बॅलन्स करतं, किडनी वॉटर लेवल बॅलन्स करतं. किडनीचा रोल आहे. मला माहितीये, शरीरातनं पोटॅश जायला लागलं तर काय होतं, शरीरातनं सोडियम बाहेर जायला लागलं तर काय होतं, शरीरावर बॉडीवर परिणाम होतात, मसल क्रॅम्प येतात. पोटॅशियम कमी झालं तर मसल क्रॅम्प यायला लागतं, ताकदच राहत नाही. हे काम करतो कोण, मिनरल्स कंट्रोल करायचं काम H6 करतं. जर किडनी फंक्शन वीक जर असेल त्या पेशंटमध्ये तर सोडियम मिनरल्सची मात्रा कमी होते. आणि मिनरलचा रोल आहे पॅसिव्ह ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन मध्ये कॅल्शियम चॅनल आहे, सोडियम चॅनल आहे, पोटॅशियम चॅनल आहे. आपण सेल स्ट्रक्चरचा जेव्हा अभ्यास करू त्यावेळेला आपल्याला लक्षात येईल हे 3 चॅनल त्याच्यामध्ये असतात आणि त्या चॅनल मधून न्यूट्रिशनचं ट्रान्सपोर्टेशन होतात. आणि मग त्याच्यात जर काही गडबड झाली तर न्यूट्रिशन ट्रान्सपोर्ट होत नाही आणि तुम्हाला विकनेसेस डेव्हलप होतात. म्हणजे किडनी फंक्शन जरी वीक असेल तर विकनेसेस डेव्हलप होतात, बॉडीमध्ये ताकद राहत नाही. इवन दो भूक लागते, खातोय, सगळं करतोय, पण ताकद त्याच्यात उत्पन्न होत नाही. ते रोल ऑफ द किडनी आहे. त्याच्यामध्ये इरिथ्रोप्रोटीन तयार होतं आणि इरिथ्रोप्रोटीन इज द इनपुट टू द बोन मॅरो. बोन मॅरो मध्ये काय तयार होतं, आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट, ह्याचं सगळं काम, ह्याची निर्मिती कुठे तयार होते, बोन मॅरो मध्ये तयार होते. आणि बोन मॅरोला न्यूट्रिशन काय आहे, इरिथ्रोप्रोटीन आहे. इरिथ्रोप्रोटीन कुठे बनते, किडनी मध्ये बनते, प्रोटीन पासून. आणि जेव्हा त्याला मिळतं तेव्हा त्याची आरबीसी आणि डब्ल्यूबीसी ची निर्मिती होते. लक्षात घ्या तुम्ही. विकनेसेस काय येतात, आरबीसी काउंट कमी होतो आणि आरबीसी जर ब्लड मधले कमी झाले तर ऑक्सिजन कॅरिंग करणारी कपॅसिटी कमी होते. कारण आरबीसीचा रोल आहे, रक्तातल्या तांबड्या पेशीचा रोल आहे ऑक्सिजन कॅरिंग करणं. लंग मधला ऑक्सिजन प्रत्येक सेल मध्ये पोहोचवायचं काम आरबीसीचं आहे. आणि जर त्याची संख्या कमी झाली त्याची निर्मिती कुठं होते, बोन मॅरो मध्ये. त्याची निर्मिती कुठं होते, 10% लिव्हर अँड स्प्लीन मध्ये होते. प्रीनेंटल स्टेज मध्ये, पोस्टेंटल मध्ये बोन मॅरो ऍक्टिव्ह होतो, प्रीडेंटल मध्ये लिव्हर अँड गॉल ब्लॅडर, लिव्हर अँड स्प्लीन असतं. आणि म्हणून आयुर्वेदामध्ये त्याला मातृवंशीय अवयव म्हणतात. लिव्हर आणि स्प्लीनला मातृवंशीय अवयव म्हणतात. माता काय करते, एका बालकाचं पोषण करते. तसं लिव्हर अँड स्प्लीन काय करतं, त्या बालकाचं पोषण करतं. म्हणजे त्याच्या शरीरामध्ये ज्या आरबीसी डब्ल्यूबीसी तयार होतात याच्यामध्ये त्याचा रोल असतो, कारण त्यांची बोन मॅरो डेव्हलप झालेली नसते. आणि जसं जसं बोन मॅरो डेव्हलप व्हायला लागतं तसं तसं ते फंक्शन बोन मॅरोकडे जातं. 10% फक्त निर्मितीचा पार्ट लिव्हर अँड स्प्लीन मध्ये राहतो. 90% काम हे बोन मॅरोतून होतं. पण अंडर इमर्जन्सी कंडिशन बोन मॅरो जर फेल झाला तर आरबीसी डब्ल्यूसी सगळं कुठं तयार होतात, स्प्लीन अँड लिव्हर मध्ये तयार होतात. इमर्जन्सी कंडिशन मध्ये तयार होत. हायपॉक्सिया एक कन्सेप्ट आहे. ऑक्सिजनची मात्रा ब्लड मध्ये जेव्हा कमी होते, कारण कार्बोनिक ऍसिड आपण ढकलून देतो बाहेर, जो काही कार्बन डायऑक्साईड तो शरीरातून किडनीच्या मार्फतीनं कार्बोनिक ऍसिडच्या रूपाने शरीरातून बाहेर फेकून दिला जातो. पण कधी कधी असं होतं की जर हायपॉक्सिया क्रिएट झाला, ब्लड मध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी झाली की काय करतं, बोन मॅरो ऍक्टिव्हेट होतो आणि आरबीसी ची निर्मिती होते आणि कॉम्पेन्सेट केलं जातं. कॉम्पेन्सेट केलं जातं.
आणि आरबीसीची मात्राची लेवल बरोबर करण्याचं काम केलं जातं आणि ऑक्सिजन कमी पडू देत नाही. म्हणजे जर हायपॉक्सिया झाला, अचानक ब्लड मध्ये ऑक्सिजनची मात्रा कमी झाली, तर धडपड चालू असते शरीराची की ती ऑक्सिजन मात्रा नॉर्मल मध्ये आणायची. आणि याच्यामध्ये इमर्जन्सीमध्ये लिव्हर अँड स्प्लीनचा रोल असतो. तो ऑक्सिजन आरबीसीची निर्मिती करतो आणि ऑक्सिजनची मात्रा वाढवतो. आणि किडनीचा तर रोल आहे इरिथ्रोपोएटिन डेव्हलप करायचा. सो किडनीला महत्वाचा आहे. म्हणून किडनी आहे काय केलंय, टॉनिक सारखं काम करतं. H6 रेमेडी काय करते, टॉनिक सारखं काम करतं, म्हणून त्यांना दिलेलं आहे. हे पूरक औषधी आहे. S1 S2 S5 याच्या सोबत ही दिली जाते, कारण हा काय करतो, न्यूट्रिशनची निर्मिती करतो, न्यूट्रिशन वाढवण्याचं काम करतं. लक्षात घ्या, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती. 4 औषधी आहे, S1 S2 S5 आणि H6. ही 4 औषधे दिली तर शरीरातली बहुत बड़ी समस्या की हाल की जाती है. बघा काय होतंय, बहुत मोठी म्हणजे भरपूर मोठी समस्या आपण काढू शकतो या औषध, या 4 औषधांनी. 4 रेमेडी S1 S2 S5 आणि H6 या 4 रेमेडी जर वापरले तर शरीरातली बड़ी समस्या हल की जाती है. विजातीय पदार्थ या विष संचित रोगों की संपूर्ण चिकित्सा के बाद कुछ विजातीय अवशेष शरीर में फंसे रहते जाते हैं, जो बाद में ठंडक बढ़कर कष्ट देने रहते हैं. ऐसी स्थिति की भयंकर बीमारी में उठने के बाद पूर्ण स्वस्थता प्राप्त करने में यह एक महाऔषधी आहे. काय केलं बघा, की तुम्ही विषैली पदार्थ काढून टाकले शरीरामधनं, परंतु काही विषैली पदार्थ त्याचे अवशेष शरीरामध्ये अडकून राहतात, ते बाहेर जात नाहीत. आणि हे नंतर काय केलं जातं, प्राय ठंडक बढ़ने पर, जेव्हा थंडी वाजते, म्हणजे लक्षात घ्या विचार काय आहे, की असे जे अवशेष पदार्थ शरीरामध्ये, विषैली पदार्थाचे अवशेष तुमच्या शरीरामध्ये थांबले आणि जर थंडी वाजायला लागली तुम्हाला, त्यावेळेला हा काय करतो, तुमचे कष्ट वाढवतो. म्हणजे एखाद्या व्यक्तीला थंडीमध्ये त्रास व्हायला सुरुवात होतो, थंडीच्या मोसममध्ये थंडी सहनच होत नाही. त्याचं कारण काय आहे, विषैली पदार्थ शरीरात साठलेले आहेत आणि ते ऍक्टिव्ह कधी होतात, विंटर सीझन मध्ये. विंटर सीझन मध्ये ऍक्टिव्ह होतात आणि ते विंटर सीझन मध्ये ऍक्टिव्ह झाल्यामुळं लक्षण यायला सुरुवात होतात पेशंट मध्ये. तर अशा वेळेला S6 ही महाऔषधी आहे. S6 काय आहे, महाऔषधी आहे. म्हणजे त्या कंडिशन मध्ये थंडी वाजून जर लक्षण येत असतील तर S6 तुम्ही देऊन टाका. S6 तुम्ही पॉझिटिव्ह मध्ये दिला तर थंडी वाजत जर असेल ऑटोमॅटिकली कमी होतं. ही एक त्याच्यात रेमेडीचा उपयोग आहे, महाऔषधी आहे. अशा कंडिशन मध्ये इट कॅन बी यूज. म्हणजे बरेच वेळेला पेशंट बरा होऊन घरी येतो, मोठ्या आजारातून उठलेला असतो, हॉस्पिटलमधनं घरी येतो, तो हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर ट्रीटमेंट घेऊन त्याला बाहेर आणलेलं असतं, परंतु त्याच्या शरीरातलं सगळं विष बाहेर गेलेलं नसतं. काही विष त्याच्या शरीरामध्ये राहिलेलं असतं, इनऍक्टिव्ह स्टेजमध्ये असतं. आणि जेव्हा त्याला थंडी सुरू होते त्यावेळेला ते ऍक्टिव्ह होतात आणि ऍक्टिव्ह झाल्यामुळे काय होतं, शरीरामध्ये लक्षणं यायला सुरुवात होतात. अशा वेळेला जर त्याला S6 आपण जर दिलं तर हे रेसिड्यू जे आहेत शरीरामध्ये राहिलेले, जे विषाचे काही कण आहेत, ते कण बाहेर काढायचं काम केलं जातं. आणि म्हणून त्याला काय म्हटलं, एक महाऔषधी म्हटलं. या कंडिशन मध्ये यूज करण्याची एक महाऔषधी काय S6 आहे.
गुरुक या गुर्दे व मूत्र संस्थान पर प्रभावी होने से गुरुक में प्रदाह नेफ्रेटिक सिंड्रोम नेफ्रॉनला सूज येणे. आता नेफ्रॉन इज द बेसिक युनिट ऑफ द किडनी. किडनीचं हे बेसिक युनिट आहे. जसं मानवी शरीराचं सेल हे बेसिक युनिट आहे, तसं किडनीचं बेसिक युनिट काय आहे? नेफ्रॉन आहे. आणि हे नेफ्रॉनला जर सूज आली तर नेफ्रॉन काम करत नाही. नेफ्रॉन काम करत नाही म्हणजे काय? फिल्ट्रेशनचं काम होत नाही, ब्लड प्युरिफाय होऊ शकत नाही, ब्लड फिल्ट्रेशन होऊ शकत नाही. नेफ्रॉनला सूज आलेला, त्याला नेफ्रॅटिक सिंड्रोम म्हणतो आपण. नेफ्रॅटिक सिंड्रोम मध्ये साथ में एल्यूमिनियम का आना, रक्त में एल्यूमिनियम की अधिकता, मूत्र से साथ फॉस्फेट आना आदि में आवश्यकता अनुसार विभिन्न मात्रा में ए वर्ग लिम्फोन वेनवर सी वर्ग की उचित औषधियां व WHG के साथ, बघा काय म्हटले ना, विविध, त्याच्या बरोबर कॉम्बिनेशन जर तुम्ही दिलं तर ते काय करतं, अशा प्रकारचा जो इफेक्ट आहे नेफ्रॅटिक सिंड्रोम होतं. मूत्रामध्ये ॲल्युमिनियम म्हणजे प्रोटीन जायला लागतं, रक्त में प्रोटीन की अधिकता होती है, ॲल्युमिनियम जास्त होतं रक्तामध्ये, मूत्र का फॉस्फेट आने लगते हैं, फॉस्फेट आदि में आवश्यकता अनुसार विभिन्न मात्रा में ए लिम्फ-1 वेनवर सीवर की उचित औषधियां व WG के साथ तुम्ही देऊ शकता. ह्याला तुम्ही देऊ शकता, लक्षात घ्या. म्हणजे हे कॉम्बिनेशन जर तुम्ही केलं तर त्याचा फायदा आपल्याला डेफिनेटली होऊ शकतो. मूत्र के साथ रक्त आना, हेमेंचुरा में हल्की मात्रा में ए वर्ग की और उचित वेनवन तथा WB के साथ तुम्ही देऊ शकता. किडनीचा कॅन्सर असेल आणि डायबिटिक मेलायटिस असेल तर त्याच्यामध्ये ए वर्ग आणि सी वर्ग आणि पी वर्ग की उचित औषधियां व WG-BG के साथ विशेष लाभ होता है. कॉम्बिनेशन कसं करायचं आहे ते आपण पूर्ण डिस्कस करणार आहे प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन मध्ये. जेव्हा आपण प्रॅक्टिस ऑफ मेडिसिन शिकवायला लागू त्यावेळेला तुम्हाला हे सगळं डिस्कस करतो, पण याचा उपयोग या गोष्टीमध्ये होऊन जातो. म्हणजे 6 चा रोल कशामध्ये आहे बघा. जलोदर में इसका प्रयोग अवश्य करना चाहिए. आता जलोदर म्हणजे काय? रिटेन्शन ऑफ वॉटर. शरीरामध्ये पाण्याची मात्रा वाढते आणि अंगाला सूज येते, प्रदाह नसतो, नुसती सूज असते. अशा वेळेला S6 चा रोल आहे. S6 काय करणार आहे? अनवॉन्टेड वॉटर रिटेन्शनला बाहेर काढून टाकणार आहे. शरीरामध्ये जे अनवॉन्टेड रिटेन्शन झालेलं आहे त्याला रिटेन्शनला बाहेर काढायचं काम S6 करतं. जलोदरामध्ये त्याचा असा उपयोग आहे. हृदय आदि विभिन्न अवयवों की धमनिया में कड़े पड़ जाने पर स्क्लेरोसिस होतं. आर्टिओस्क्लेरोसिस नावाचा रोग होतो. म्हणजे ज्या शुद्ध रक्तवाहिन्या असतात त्याच्यामध्ये काय होतं, पाण्याची वॉटर लेवल कमी होतं आणि त्या काय होतात, कडक होतात. त्यात काय होतात, कडक होतात आणि त्याला आपण स्क्लेरोसिस म्हणतो, कडक. त्यामुळे त्याच्यातली इलॅस्टिसिटी निघून जाते आणि इलॅस्टिसिटी कमी झाल्यामुळे ब्लड सप्लाय त्यातनं प्रॉपर जाऊ शकत नाही आर्टिओस्क्लेरोसिस मध्ये. आणि मग ते जे कडे झालेली भिंत आहे त्याला नॉर्मल करायचं काम S6 करतो. द हार्डनिंग ऑफ द सेल वॉल झालेले आहेत. आर्टरीजचे जे हार्डनिंग जे होतं, अस्थि धातू सारखं कडक, दगडासारखं कडक तयार होतं आणि मग त्याची फ्लेक्झिबिलिटी कमी होते. अशा वेळेला S6 चा रोल आहे. जर S6 त्याला दिलं तर प्रॉपर बॉडीमध्ये वॉटर मेंटेन होईल आणि त्याचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. म्हणजे बीपी कमी करायला सुद्धा S6 उपयोग करता येतं. आर्थोस्क्लेरोसिस झाल्यामुळे जर बीपी वाढत असेल एखाद्याचं
तर ते बीपी कंट्रोल करायचं काम H6 करतं. कारण रक्तवाहिन्यांच्या भिंती कडक झालेल्या असतात, त्यातलं वॉटरचं प्रमाण कमी झालेलं असतं. आणि तुम्हाला माहिती आहे की जलतत्व म्हणजे कॉन्ट्रॅक्टिबिलिटी, फ्लेक्झिबिलिटी. त्याचं उदाहरण म्हणजे आपण ओली फांदी घेतली झाडाची आणि ती जर बघितली ती कशी वागते, तुम्ही फ्लेक्झिबिलिटी असते त्याच्यामध्ये. पण तीच फांदी आपण जर उन्हात नेऊन टाकली आणि त्याला जर वाळवलं आणि तुम्ही वाकवायला गेला तर 2 तुकडे होतात. म्हणजे त्याची इलॅस्टिसिटी कमी झालेली असते. इट बिकम द हार्ड. अशा कंडिशन मध्ये रक्तवाहिन्या अशा प्रकारे जर कडक झालेल्या असतील तर त्याला नॉर्मल करायचं काम H6 करतं. म्हणजे अर्थोस्केलॉसिस मध्ये H6 चा रोल आहे. अर्थोस्केलॉसिस मध्ये काय आहे? H6 चा रोल आहे. आर्टिओस्केलॉसिस, धमनीय काठिण्य, त्याला धमनी काठिण्य म्हणतो. म्हणजे रक्तवाहिन्या कडक होणे. आणि या रक्तवाहिन्या कडक झाल्या तर त्यातून प्रॉपर ब्लड फ्लो होऊ शकत नाही. कारण पुश करण्याची जी क्रिया आहे ती होतच नाही. रक्त एका जागेला थांबून राहायचं. अर्थोस्केलॉसिस म्हणतात. आणि मग बीपी हाय व्हायला लागतं. कारण प्रयत्न काय करतं, ब्लड, हृदय काय करतं, जास्तीत जास्त पंप करून ब्लड पुढे ढकलण्याचं काम करतं. पण त्याच्यामध्ये अडथळा आल्यामुळे हार्टला जास्त काम करावं लागतं. मग तो बीपी वाढवून करतो. अशा कंडिशन मध्ये अर्थोस्केलॉसिस कंडिशन मध्ये जर असेल, रक्तवाहिन्यांचं काठिण्य जास्त जर झालेलं असेल तर बीपी तुमचं हाय होतं. हे लक्षण आहे. बीपी हे लक्षण आहे, हा रोग नाही. अशा वेळेला H6 चा रोल आहे. H6 चा रोल आहे. आणि सर्व असल्यामुळं हायर पोटॅन्सी मध्ये जायला पाहिजे. लो पोटॅन्सी मध्ये काम चालणार नाही. बिकॉज जनरल डिसीज झालेला असतो, लोकल नसतो. त्यामुळे हाय पोटॅन्सी यूज करणं गरजेचं आहे. त्यामुळं H6 200 मध्ये मी देतो बीपी कंट्रोल करायला. कुठलंही बीपी कंट्रोल होतं. आणि रक्तवाहिन्यांच्या कडक झाल्यामुळे बीपी कंट्रोल करता येतं. दॅट इज द रोल ऑफ H6. तर ही क्रिया या ठिकाणी सापडते तुम्हाला. पैरालिसिस में विभिन्न मात्रा में ए वर्ग और सी वर्ग की उचित औषधियां व जी के साथ दे सकते हैं. गाउट मध्ये देऊ शकता, संधिवातामध्ये देऊ शकता, रुमॅटिझम मध्ये देऊ शकता. तुम्हाला मगाशी सांगितलं संधिवातात काय होतं ते, गाठियामध्ये काय होतं, गाउट मध्ये काय होतं ते, रुमॅटिक आर्थरायटिस, संधिवातामध्ये काय होतं ते. तर हे सगळ्यामध्ये H6 चा रोल आहे. H6 वापरू शकता तुम्ही. मांसपेशी की दुर्बलता, जिसमें हाथ और पांव कांपने लगते हैं, ट्रम्बलिंग ऑफ लिम्स, हात पाय हलायला लागतात. म्हातारपणी तुम्हाला असं दिसतं की मसल विकनेस असल्यामुळे काय होतात, हात पाय हलायला लागतात. पार्किन्सन नसतं त्याच्या वेळेला. प्रत्येक वेळेला पार्किन्सन असतंच असं नाहीये. नॉर्मली ते असतात. असं काही जर त्याने उघडे करून ठरलं तर हातपाय कापायला सुरुवात होते. ते हातामध्ये कब्बशी दिली की कडकड 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 कड हालायला सुरू होते. कुठलंही प्रेशर त्याच्यात दिला की हातामध्ये झिंजिणा यायला सुरू होतात, मुंग्या येतात, कंप येतो त्याच्यामध्ये. हे सर्व कारण काय असतं, मसल विकनेसचं रिझल्ट असतो. ट्रम्बलिंग ऑफ द हँड्स अँड द फीट. पार्किन्सन नाही आहे, पण ट्रम्बलिंग होत आहे, याचा अर्थ मसलची रिलेटेड प्रॉब्लेम आहे. अशा कंडिशन मध्ये H6 ही रेमेडी यूज करू शकता. H6 चा वापर करू शकता. लक्षात आलं? H6 चा वापर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आता कधी कधी होतं काय, इंजुरी होते तुम्हाला, इंजुरी. आणि इंजुरी मध्ये काय होतं, कुठेही पीडा येते, भयंकर दुखायला लागतं. अशा वेळेला H6 तुम्ही वापरू शकता विभिन्न मात्रा में और विभिन्न माध्यमों से, ए वर्ग सी वर्ग की उचित व वेनवन तथा WBRE के साथ त्याला एकत्र करून तुम्ही देऊ शकता. त्याच्यामध्ये पेन कमी करण्याची ताकद आहे.
पेन कमी करू शकतं. आता तिथं पेन काय येतं सांगा? जखम त्या ठिकाणी होतं, तिथं पेन काय येतं? तर तुम्हाला आपल्या शरीराचा एक गुणधर्म असतो की शरीरात कुठेही भोग पाडलं की ब्लड रश केलं जातं त्या जागेवर. आता त्या ब्लड मध्ये काय असतं? WBC असतात, प्लेटलेट असतात, RBC असतं. या सर्व काय करतात? त्या ठिकाणी जिथं इंजुरी झालेली आहे त्या साईटवर येतात. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं? थोडंसं ब्लड प्रेशर हाय होतं. ब्लड प्रेशर काय होतं? हाय होतं. आणि हाय झालेलं ब्लड प्रेशर प्रेशर इफेक्ट डेव्हलप करतं. सेन्सरीतनं मेंदूकडे संवेदना जाते आणि ते दुखायला लागतं. मग इथं काय झालं? स्टॅग्नेशन आहे. इथं स्टॅग्नेशन झालेलं आहे. म्हणजे स्टॅग्नेशन काढायसाठी काय करावं लागेल? तिथून स्टॅग्नेशन ओपन करण्याचं काम S6 करतं. म्हणजे S6 जर फर्स्ट डायल्युशन, सेकंड डायल्युशन मध्ये जर तुम्ही दिलं, तर तिथलं स्टॅग्नेशन जाऊन पेन बंद होऊ शकतो. S6 चा रोल हा त्या पद्धतीने. म्हणजे ज्या ठिकाणी इंजुरी झालेली आहे, त्या ठिकाणी रक्ताचं प्रेशर वाढलेलं असतं. कारण रक्त पूर्णपणे काय जातं आणि म्हणून आयुर्वेदामध्ये रक्तमोक्षण करण्याचा एक जो तंत्र वापरलं गेलं. तंत्र वापर घेतलं त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? रक्त काढायचं नाही, रक्त फ्लो करायचं आहे. रक्त काढायचं नाही. रक्तमोक्षण याचा अर्थ असा नव्हे की सिरिंजने रक्त काढा. याचा काहीही उपयोग नाही. सिरिंजनं काढलेल्या रक्ताचा काही उपयोग नाही. पण जेव्हा सेल्फ जनरेशन मध्ये वाहतं ते, त्यावेळेला काय होतं? सेल्फ जनरेशन व्हायला सुरू होतं. म्हणजे कुठेही तुम्ही भोग पाडलं, तर तिथं काय होतं? रक्त जोरामध्ये त्या ठिकाणी पोहोचवलं जातं. मात्रा वाढते त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये ते वाढायचं कारण काय आहे? की तिथे जी घाण आहे किंवा पर्पजली आपण होल पाडून काढतोय, पित्त कमी करण्यासाठी रक्तमोक्षण केलं जातं. म्हणजे स्वतःच्या गतीनं जेव्हा पित्त बाहेर पडतं, त्यावेळेला ते काय होतं? पित्ताला बाहेर काढतं आणि ड्रेन झालेलं रक्तामध्ये पित्त असतं आणि तुमचे स्किन डिसीज किंवा अशा प्रकारचे डिसीज बरे होऊ शकतात. हे रक्तमोक्षणाचं कार्य आहे. तर इथं तेच म्हटलेलं आहे, की जेव्हा हे होत असतं, जखम झाल्यानंतर त्या ठिकाणी वेदना उत्पन्न होतात आणि या वेदना कशामुळे उत्पन्न होतात? तर त्या स्पॉटवर रक्त जोरात जातं तिकडं. फ्लो ऑफ द ब्लड त्या ठिकाणामध्ये जोरात जातं आणि त्या टिश्यूमध्ये, त्या याच्यामध्ये रक्ताचा संचय जास्त तयार होतो आणि सरफेस ऑफ द स्किनवर त्याचं प्रेशर जाणवतं आणि त्या ठिकाणी जे काही प्रेशर रिसेप्टर्स आहेत, ती सिग्नल मेंदूला देतात, की काहीतरी झालेलं आहे बिचाऱ्या, जरा बघ त्याच्याकडे. हे देण्यासाठी त्या ठिकाणी पेन निर्माण केला जातो. पेन समजल्यानंतर आपण काय करतो? त्या जखमेकडे बघतो. त्याला वाळवायचा प्रयत्न करतो. आपण सगळ्या गोष्टी करत जातो. ही प्रतिक्षिप्त क्रिया त्याच्यामध्ये होत असते. आणि ते झाल्यामुळं काय होतं? रक्त त्या ठिकाणी पोहोचवलं जातं. आणि त्या ठिकाणी संचय झालेला असतो. आता हा संचय काढण्याचं काम एसिकचं आहे. एक्स्ट्रा डेव्हलप झालेलं आणि मग त्या ठिकाणी RBC मरतात. बाहेरचे बॅक्टेरियल व्हायरस त्याच्यावर अटॅक करतात आणि तिथं तुंबळ येऊन WBC मरतात त्याच्यामध्ये. आणि मग ते WBC मेलं तिथं पस फॉर्मेशन होतं. आणि पस फॉर्मेशन झालं की पुन्हा त्या ठिकाणी प्रेशर डेव्हलप होतं आणि त्या ठिकाणी सेन्सिटिव्हिटी वाढते. जास्त दुखायला लागतं आपल्याला. अशा वेळेला S6 चा रोल आहे, की तिथलं जे मटेरियल आहे घाण, ती सगळी शरीरातनं बाहेर काढायचं काम S6 करतं आणि म्हणून त्यांनी काय म्हटलंय, की पेन मॅनेजमेंट करण्यामध्ये आफ्टर द ब्लो अँड द फॉल, पडण्यानं किंवा कुणीतरी जखम केल्यामुळं त्या ठिकाणी जर पेन येत असेल, तर S6 चा रोल आहे त्या ठिकाणी. S6 त्या ठिकाणी ते काम करू शकतं. हट्टी घाव जिसे अधिक प्रदाह व थोड़ी सी ठंडक लगने पर भयंकर कष्ट होता है,
बघा एक टिपिकल लक्षण दिलंय की हट्टी खाव आहे, बराच होत नाहीये, बराच होत नाहीये, आणि तिथं गार लागलं की जास्त पेन यायला सुरुवात होतो. जास्त पेन येतं, गँग्रेनस जखम आहे, त्या ठिकाणी जर गार पाणी, गार वस्तू तिथे लावल्या तर जास्त पेन यायला सुरुवात होत. अशा कंडिशन मध्ये S6 चा उपयोग आहे. हट्टी घाव जिसमें अधिक प्रदाह व थोड़ी सी ठंडक लगने पर भयंकर कष्ट होता है, पुराना अतिसार या धातु क्षीणता के कारण स्वास्थ्य को भयंकर क्षीणता, इसके आवश्यक अनुसार विभिन्न मात्रा में ए वर्ग, सी वर्ग और पी वर्ग की उचित व वेनवन GRE के साथ विशेष गुणकारी है. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही ते वापरू शकता. धातू क्षीणता झाली, पुराणा डायरिया आहे. डायरिया आणि डिसेंट्री मध्ये काय फरक आहे? डायरिया आणि डिसेंट्री मध्ये फरक आहे. डिसेंट्री म्हणजे त्याला अतिसार म्हणत नाही. डिसेंट्री म्हणजे काय म्हणतो आपण, अतिसार नसतो तो. अतिसार म्हणजे लूज मोशन, म्हणजे पाण्याची मात्रा लूज मोशन मध्ये असते, डिसेंट्री मध्ये नसते. डिसेंट्री आणि डायरिया मध्ये दोन्ही मध्ये फरक आहे. डिसेंट्री मध्ये संडासलाच होत नाही, पण कष्टदायक संडासला होतात, कष्ट होतात त्याच्यामध्ये, आणि वारंवार फिलिंग होतं, पण प्रत्यक्षात गेल्यानंतर काहीही होत नाही, थोडा थोडा मळ पडतो, त्याला आपण डिसेंट्री म्हणतो. आणि त्याला डिसेंट्री म्हणतो. डायरिया म्हणजे पाण्यासारखं संडासला व्हायला लागतो, लूज असतं, त्याला डायरिया म्हणतो. आणि याच्यामध्ये S6 चा रोल आहे. S6 चा रोल आहे. पुराना अतिसार या धातु क्षीणता के कारण स्वास्थ्य की भयानक क्षीणता, मर्मसिंध एडल्ट, वारंवार म्हाताऱ्या माणसामध्ये होतं बघा, लूज मोशन चालू राहतं आणि अशक्त होत जातो पेशंट. म्हणजे त्याचा अर्थ काय झाला, लार्ज इंटेस्टाईन आणि किडनी यांच्या रोलमध्ये गडबड झालेली असते. लार्ज इंटेस्टाईन पाणी शोषून घेत नाही, किडनी त्याला पाणी आहे तसं निघून जातं, आणि किडनीला पाणी कमी पडतं, आणि त्यामुळे डिहायड्रेशन होतं, बॉडीमध्ये डिहायड्रेशन होतं. आता S6 चा असा रोल आहे, S6 जर त्या पद्धतीनं जर तुम्ही यूज केलं, किडनीला कंट्रोल केलं, तर युरिन कमी करून पाण्याची मात्रा शरीरामध्ये वाढत जाते. हे डायरियामध्ये त्याचा उपयोग आहे. निगेटिव्ह जर तुम्ही S6 दिला तर किडनीचं फंक्शन, पॉझिटिव्ह मध्ये दिला तर किडनीचं फंक्शन वाढतं. आता किडनीचं फंक्शन असं आहे, फिल्ट्रेशन तर वाढायला पाहिजे, पण वॉटर इथला सुद्धा काय झालं पाहिजे, कंट्रोल केलं पाहिजे, रिअब्सॉर्प्शन कंट्रोल केलं पाहिजे. किडनी जेव्हा फेल होते, दोन पद्धतीनं किडनी फेल आहे. एक वेळा व्हॉल्युमस युरिन होतं, त्याला बहुमूत्रता होतं, जास्त प्रमाणामध्ये लघवी व्हायला सुरुवात होते, आणि त्यामुळं शरीरातली पाण्याची मात्रा कमी होते. पुराणा अतिसार मध्ये तेच झालेलं असतं. क्रॉनिक डिसेंट्री मध्ये काय होतं, पाण्याची मात्रा शरीरातली कमी होते. मग अशा वेळेला S6 चा रोल आहे. S6 जर तुम्ही दिलं तर शरीरातली वॉटर लेवल मॅनेज केली जाते. वॉटर लेवल मॅनेज करायचं काम S6 करते. आणि त्याच्यामध्ये ट्युबिल्स असतात, त्या ट्युबिल मध्ये वॉटर ऍब्सॉर्ब केलं जातं आणि पुन्हा ब्लड मध्ये आणून टाकलं जातं, आणि ब्लडची विस्कॉसिटी नॉर्मल केली जाते. तर त्याच्यामध्ये वॉटर वापरलं जातं, आणि हे काम किडनीचं आहे. त्यामुळे किडनी फंक्शन जर तुम्ही वाढवलं तर ऑटोमॅटिक वॉटर रिटेन्शन व्हायला सुरुवात होईल, आणि वॉटर रिटेन्शन झाल्यामुळं लूज मोशन मुळे जे काही ट्रबल होत असेल त्याच्यामध्ये बॅलन्स होतो.
म्हणजे जे ॲलोपॅथी डॉक्टर वॉटर लेवल बॅलन्स करतात सलाईन देऊन, हीच क्रिया नॅचरली आपल्या शरीरामध्ये करता येते S6च्या मार्फतीने. नपुसकता, इम्पोटन्सी, नाइटफॉल, शुक्रशयी, स्पर्मेटोरिया, लिम्फ 1 वेन 1 वर्ग और सी वर्ग की उचित औषधि के साथ हलकी मात्रा में बहुत उपयोगी. हलकी मात्रा याचा अर्थ काय झाला? हाय पोटेन्सी झालं, कारण त्याच्यामध्ये औषधाची मात्रा कमी असते. लोअर पोटेन्सी मध्ये हलकं औषधाची मात्रा जास्त असते. हाय पोटेन्सी 1000 मध्ये, D4 आणि 1000 मध्ये विचार केला तर D1000 मध्ये औषधाची मात्रा फार कमी असते आणि D4 मध्ये मात्र औषधाची मात्रा जास्त असते. सो मात्रेच्या संदर्भात आहे. आणि मग ह्याचं काय सांगितलं, की काय सांगितलं त्याने तुम्हाला? हलकी मात्रा यूज करा, म्हणजे हाय पोटेन्सी वापरा. हलकी मात्रा यूज करा, हाय पोटेन्सी वापरा, तर हे जे सगळे प्रॉब्लेम आहेत, नाइटफॉल, नपुसकता, स्पर्मॅटोरिया, हे सगळं कव्हर होऊ शकतं त्याच्यामध्ये. इसके अतिरिक्त ऊपर लिखे इसी प्रभाव और गुण के आधार पर विभिन्न विकृत स्थिति में, विभिन्न मात्राओं में और विभिन्न माध्यमों से S6 का प्रयोग करना चाहिए. S6 चा उपयोग तुम्ही करू शकता. उम्र के अनुपात में आवश्यकता अनुसार इसके एक बूंद अर्क को 4 से 16 भागों से विभक्त करके गोलियां में रचित करके दे सकते हैं. बहुमात्रता, बिछावन पर सोए हालत में पेशाब होना, इसकी हल्की हल्की मात्रा में प्रयोग करने से लाभ होता है, देखा गया है. म्हणजे बहुमूत्रता आहे, डायबिटीज इम्पिडन्स आहे, रात्री 7-7, 8-8 वेळा युरिन करायला उठतो माणूस, दिवसभरात 5-6 वेळा करतो, टोटल 24 तासाच्या अवधीमध्ये 10 ते 15 वेळा त्याला युरिन होते, याला म्हणतात बहुमूत्रता रोग. अशा रोगामध्ये S6 ची जर हलकी मात्रा दिली तर हे कंट्रोल होऊन जातं. कधी कधी बिस्तर पे झोपेतच बिछाण्यातच लघवी होते, त्याला काही कळतच नाही. अशा कंडिशन मध्ये हलकी मात्रा लाभ देत. हृदय और वृक्क संबंधी कुछ ऐसे रोग होते हैं जिसमें अवयव को विश्राम देने की आवश्यकता होती है. म्हणजे काही हृदय रोग आणि किडनीचे रोग असतात, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला लागतं, विश्राम देण्याची आवश्यकता पड़ती. ऐसी स्थिति में S6 की तीव्र मात्रा का प्रयोग करके गुर्दे के लिए कष्टकर हो सकता है. म्हणजे त्यावेळेला जर तुम्ही किडनीची मात्रा जास्त दिली तर तुम्हाला त्रास होण्याची, की तिथं रेस्ट करण्याची आवश्यकता आहे. अशा कंडिशन मध्ये युरिनची मात्रा वाढणार आहे. म्हणजे नाईट टाइमला काय व्हायला पाहिजे, लक्षात घ्या, एक स्टेटमेंटचा अर्थ समजून घ्या काय आहे ते, की रात्रीच्या वेळेला हे द्यायचं नाही. संध्याकाळपर्यंत द्या, संध्याकाळ नंतर S6 द्यायचं बंद करा. अन्यथा रात्रीची जी रेस्टचं टायमिंग आहे ते डिस्टर्ब होणार आणि तू युरिन करायला जात जाणार. हे अवॉइड करायचं. रेस्टची जेव्हा गरज असते त्यावेळेला S6 चा उपयोग करायचा नाही. हे आपल्याला माहिती आहे की याला विश्रांतीची गरज आहे, विश्राम घेण्याची गरज आहे. अशा कंडिशन मध्ये S6 चा उपयोग करायचा नाही. तीव्र मात्रामध्ये कधीही उपयोग करायचा नाही, तर नाहीतर तुमचा कष्ट वाढेल. हलकी मात्रा में S1 S5 के साथ अदल बदल कर S6 का प्रयोग करके इन अवयवों के कार्य को पसीना ग्रंथि, आंख और रेशमी कलाओं द्वारा संपादित करके हृदय वृक्क को विश्राम देकर उन्हें स्वस्थ करना चाहिए. अशा कंडिशन मध्ये काय करायचं आहे, हलकी मात्रा द्यायची, स्ट्रॉंग डोस द्यायचा नाही. S1 S5 अल्टरनेट S6 ची मात्रा अशी द्यायची की त्याला विश्राम पण झाला पाहिजे आणि डिटॉक्सिफिकेशन पण झालं पाहिजे.
अशा स्थितीमध्ये हलकी मात्रा जर दिली तर काही प्रॉब्लेम त्याला होऊ शकत नाही. तर हे त्याचं वर्णन होतं H6चं. अजून आपल्याला घ्यायचं आहे, पण पुन्हा आणखीन काही आपल्याला मुद्दे मिळतात का बघूया. आणि मग डोसॉलॉजीवर जायचं आहे. सिंगल रेमेडीमध्ये डोसॉलॉजी कशी वापरायची. H6 मध्ये सॉलिडिगो वर्गिलो आहे. सॉलिडिगो वर्गिलो का प्रयोग किया गया है. H6 को लास्ट मेटाबॉलिक रेमेडी कहा जाती है. H6 का प्रभाव यूरिन सिस्टम, किडनी के फंक्शन पर होता है. एक्स किडनी की फिजियोलॉजिकल खराबी को ठीक करती है. इसका प्रभाव किडनी, यूरेटर, यूरेथ्रा, जनन तंत्र, ब्लड सर्कुलेशन, हड्डी, मांसपेशियां, श्वसन तंत्र, पाचन तंत्र पर रहता है. जब शरीर में वेस्ट मटेरियल शरीर के अंगों में जमा हो लगता है तो उस अंग की समस्या होने लगती है, जिसकी वजह से पैंथरी, जॉइंट पेन, गाठिया, एंथराइटिस आदि रोग उत्पन्न हो जाते हैं. H6 शरीर में जमा वेस्ट मटेरियल को बाहर निकालने का कार्य करती है, जो कि दर्द नीचे से शुरू होकर ऊपर तरफ जाता है. हे वेगळा पॉइंट दिलाय बघा इथं, की खाली दुखून वर जातं, खाली दुखायला लागतं आणि मग वर वर शरीरामध्ये पसरत जातं. अशा वेळेला H6 वापरायचं. अशा प्रकारचा जेव्हा पेन तयार होतो, की लोअर एक्स्ट्रीमिटीतून अप्पर एक्स्ट्रीमिटी मध्ये रोग जातो, लोअर एक्स्ट्रीमिटी मधून ऍब्डॉमेन कडे येतो. लोअर एक्स्ट्रीमिटी म्हणजे पाय, पाय दुखत राहतात, नंतर वर दुखायला सुरू होतं. अशा कंडिशन मध्ये H6 चा रोल आहे. H6 वापरायला पाहिजे. ऊपर की तरफ जाता है, H6 का प्रयोग करना चाहिए. H6 शुगर की रामबाण रेमेडी आहे. तुम्हाला मगाशी मी सांगितलं की एक्सेस शुगरला शरीरातनं बाहेर काढून काढायचं काम H6 करतं. म्हणजे म्हणून ही शुगर मधली एक रामबाण रेमेडी आहे. H6 का प्रयोग पेशाब में एल्युमिनियम या अन्य किसी मिनरल आना, पेशाब में पस आना, ब्लड आना, पेशाब कम व धीरे धीरे होना, या सर्व गोष्टीमध्ये और पेशाब की अन्य किसी समस्या में हे यूज करू शकता. म्हणजे एक तर पेशाब मध्ये, युरिन मध्ये काय येतं, तुमच्या अल्युमिनियम यायला सुरुवात होते, मिनरल्स जास्त प्रमाणात यायला सुरुवात होत आहे, पेशाब मध्ये पस आणि ब्लड यायला सुरुवात होतं. कधी पेशाब कमी होते आणि धीरे धीरे बाहेर पडतं. म्हणजे युरिन बनण्याचं प्रमाण कमी होतं आणि धीरे धीरे शरीरातनं बाहेर पडायला सुरू होतं. या कंडिशन मध्ये सुद्धा वापरू शकता. म्हणजे पेशाब संदर्भातली कुठलीही समस्या असेल तर एक्सेस वापरायचा आहे. अंडकोश में पाणी भरणा, जे स्क्रुटम असतं पुरुषांच्या मध्ये, त्याच्यामध्ये जर पाणी भरलं त्याला हायड्रोसील म्हणतो आपण. त्या हायड्रोसील मध्ये H6 चा उपयोग आहे. मसल दर्द में, मस्क्युलर पेन जर येत असेल तर त्याच्यामध्ये, गाठिया में, सायटिका में, सायटिक नर्व दुखत असेल, गाठिया रोग जर असेल तर त्याच्यामध्ये H6 चा रोल आहे. ॲलर्जी में, कुठल्याही प्रकारची जर ॲलर्जी असेल तर त्याच्यामध्ये H6 चा रोग आहे. पैंथरी के प्रयोग जरूर करना चाहिए. स्टोन ज्या ठिकाणी स्टोन फॉर्मेशन होतं त्याच्यामध्ये तुम्हाला यूज करायला पाहिजे. ये किडनी के फंक्शन को बढ़ाकर पथरी को बाहर निकालने का कार्य करते है. शरीरामध्ये कुठेही स्टोन फॉर्मेशन झालं किडनीमध्ये तर किडनीचं फंक्शन वाढवून स्टोन बाहेर काढला जातो. किडनी फेल्यूर का सबसे बड़ा कारण
मेटाबॉलिक डिसऑर्डर होता है. किडनी फेल का होते? मेटाबॉलिक डिसऑर्डर झाल्यामुळं किडनी फेल होते. तर त्याच्यामध्ये H6 चा मोठा यूज आहे. मेटाबॉलिक डिसऑर्डर होता है जब वेस्ट मटेरियल ब्लड में पूंज जाते हैं और शरीर से बाहर नहीं निकल पाते, ब्लड में घूमते रहते हैं, जिसकी वजह से लीवर, किडनी व बोन इफेक्ट होने लगते हैं. म्हणजे कशावर कशावर परिणाम होतो? लिव्हर, किडनी आणि बोन म्हणजे अस्थी धातूवर परिणाम व्हायला सुरुवात होतं त्या वेस्ट मटेरियल मध्ये. आणि हे वेस्ट मटेरियल काढायचं काम किडनी करते. आणि म्हणून किडनीचं फंक्शन वाढवतं H6. म्हणजे H6 हा वाचवायचं काम करतं. लिव्हर प्रॉब्लेम, किडनी प्रॉब्लेम, हे बोन प्रॉब्लेम हे होण्याच्या आधी हे काम करणार आहे. कारण जे वेस्ट मटेरियल आहे ते शरीरातून शरीरातनं बाहेर काढायचं काम H6 करतं. रक्तवाहिनियां नलिका में जमा होने लगता है. वेस्ट मटेरियल ब्लड रक्तवाहिनियों में जमा होने लगता है, जिसकी वजह से ब्लड गाढ़ा हो जाता है. इस हालत में H6 का प्रयोग करना चाहिए जब शरीर की बोन में कैल्शियम जमा होने की वजह से कोई समस्या उत्पन्न होती है. एक्सेस कैल्शियम डिपॉजिशन, एक्सेस कैल्शियम डिपॉजिशन, कॅल्शियम काढायचं काम सुद्धा H6 करतं. म्हणजे एक्सेस कैल्शियम पण त्याच्यामध्ये अडकून राहतं. जब शरीर में बोन में कैल्शियम जमा होने की वजह से कोई समस्या उत्पन्न होती है, उत्पन्न हो तर त्या कंडिशन मध्ये काय वापरायचं आहे? H6 वापरायचा. क्योंकि H6 जॉइंट, मसल, बोन टिश्यू के लेवल पर जमा कैल्शियम, वेस्ट मटेरियल व यूरिक एसिड को बाहर निकालने का कार्य करती है. जॉइंट मध्ये कॅल्शियम डिपॉझिशन झालं, एक्स्ट्रा कॅल्शियम डिपॉझिशन, एक्स्ट्रा कॅल्शियम प्रमाणापेक्षा जास्त कॅल्शियम त्या ठिकाणी जर डिपॉझिट झालं तर काय होतं? फायब्रोसिस होतं. म्हणजे तुम्हाला जनरली फ्रोजन शोल्डर मध्ये अशी कंडिशन दिसते की त्या ठिकाणी फायब्रोसिस झालेलं असतं, त्यामध्ये कॅल्शियम डिपॉझिशन झालेलं असतं. त्यामुळे मसल काय होतात? कडक होतात. आणि मग मुवमेंट करता येत नाही हाताची, गुडघ्याची मुवमेंट होत नाही. एक्स्ट्रा कॅल्शियम डिपॉझिशनचं रिझन असतं. फ्रोजन शोल्डर, पर्टिक्युलरली फ्रोजन शोल्डर मध्ये होतं. एक्स्ट्रा कॅल्शियम डिपॉझिशन होतं त्या ठिकाणी. आणि हे एक्स्ट्रा कॅल्शियम डिपॉझिशन झाल्यामुळं कॅल्क्युलर फर तयार होते. म्हणजे एक्स्ट्रा कॅल्शियम डिपॉझिशन टाचेमध्ये होतं. एक्स्ट्रा कॅल्शियम डिपॉझिशन ते का होतं? तर किडनीचं फंक्शन वीक असतं. एक्स्ट्रा कॅल्शियम डिपॉझिशन इज अ रिझन ऑफ द किडनी फंक्शन वीक असल्यामुळे कॅल्सिफल प्रव होतो, फ्रोजन शोल्डर होतं, हृदयाच्या वॉलमध्ये कॅल्शियम डिपॉझिशन होऊन टिनॉसिस होतं. त्याला जबाबदार काय आहे? कॅल्शियम मेटाबॉलिझम. आणि कॅल्शियम मेटाबॉलिझम मध्ये किडनीचा रोल आहे. किडनी जर काम कमी कमी करत असेल तर एक्स्ट्रा कॅल्शियम डिपॉझिशन व्हायला बॉडीमध्ये स्टार्ट होतं. कॅल्शियम डिपॉझिट व्हायला लागतं आणि हार्डनिंग व्हायला सुरुवात होते. रक्तवाहिन्याच्या भिंतीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढलं तर रक्तवाहिन्याची फ्लेक्झिबिलिटी कमी होते आणि हार्डनिंग ऑफ द आर्टरीज होतं. हृदयाच्या वॉलमध्ये, हृदयाच्या मसलमध्ये एक्स्ट्रा कॅल्शियम डिपॉझिशन झालं तर त्याची फ्लेक्झिबिलिटी, इलॅस्टिसिटी कमी होते, आकुंचन करण्याची शक्ती कमी होते आणि मग हार्ट काम करायचं बंद करतं. सो दिस इज द रिझन. शरीरामध्ये अनंत घटना घडतात. एक्स्ट्रा कॅल्शियम डिपॉझिशन. आणि याच्यावर कंट्रोल कोण करतं? कॅल्शियमवर, ब्लड मधलं कॅल्शियम कंट्रोल करतं किडनी. मिनरल ऍब्सॉर्प्शन हे किडनीचं काम आहे. आणि हे एक्स्ट्रा झाल्यामुळं कॅल्शियम काय केलं जातं? जास्त प्रमाणामध्ये रक्तामध्ये यायला सुरुवात होते आणि मग ते वेगवेगळ्या गोष्टीत जाऊन डिपॉझिट व्हायला लागल्यानंतर त्या ठिकाणी हार्डनेस निर्माण होतो. त्याच्यामध्ये H6 चा रोल आहे. कारण H6 अनवॉन्टेड वेट मटेरियलला बाहेर काढण्याचं काम करतं. H6 जॉइंट, मसल, बोन टिश्यू के लेवल पर जमा कैल्शियम, वेस्ट मटेरियल, यूरिक एसिड को बाहर निकालने का कार्य करता है.
बाहेर काढायचं काम H6 करता। शरीर में कोलेस्ट्रॉल की लेवल को कम करना जब किसी मरीज की कम करता है, कोलेस्ट्रॉल की मात्रा कमी करते, आणि इट इज अ रोल ऑफ लिव्हर अँड द किडनी। लिव्हर अँड किडनीचं फंक्शन आहे ते। हे दोन्ही ऑर्गन जर प्रॉपर काम करत नसेल तर शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढायला सुरू होतं। नुसतं खाण्यामध्ये कोलेस्ट्रॉल खाल्लं, फॅटी सबस्टन्स काढला म्हणून कोलेस्ट्रॉल वाढत नाही। जर हे फंक्शन बिघडलं तर शरीरामध्ये कोलेस्ट्रॉल वाढायला सुरू होतं। आणि जेव्हा कोलेस्ट्रॉल वाढतं आणि कॅल्शियम वाढतं तेव्हा स्टोन बनतो। मग त्याच्यामध्ये गॉलब्लॅडर स्टोन होऊ शकतो, किडनी स्टोन होऊ शकतो। कॅल्शियम आणि कोलेस्ट्रॉलचं मिश्रण म्हणजे स्टोन फॉर्मेशन करायला मदत करतं। म्हणजेच काय आहे, कोलेस्ट्रॉल मेटाबॉलिझम, फॅट मेटाबॉलिझम मध्ये किडनीचा रोल आहे आणि H6 वर्क ऑन द किडनी। मग हे जर बिघडलेलं असेल तर H6 रेमेडी त्याची वापर करू शकता, H6 वापरू शकता। जब किसी मरीज को कभी सर्दी और कभी गर्मी लगती है, कधी थंडी वाजते, कधी उष्ण होतं, बॉडी सतत धगधगीत राहते, हातपाय गरम राहतात, पित्त काही खाल्लं तरी ते प्रॉब्लेम करतं। मग अशा वेळेला काय करतं, किडनी वर्क करतं। म्हणून ॲलोपॅथीवाले काय करतात, रक्तामध्ये कॅल्शियम ग्लुकॉनेटचं इंजेक्शन देतात, कॅल्शियम ग्लुकॉनेट देतात आणि मग तुमची हीट बाहेर निघून जाते। ती कशी बाहेर जाते, तर किडनी काम करायला सुरू करते आणि एक्सेस कॅल्शियमला बाहेर काढायचा प्रयत्न करतं। त्यामुळे शरीरामध्ये उष्णता झालेली असते, ती उष्णता काय करते, नॉर्मल करण्याचं काम किडनी करतं। बॉडी टेम्परेचर मेंटेन केलं जातं, कॅल्शियमला बाहेर काढते, वॉटरला बॅलन्स करते आणि वॉटर लेवल झाल्यामुळे कूल होती बॉडी। हेच काम किडनीचं आहे, H6 काम तेच आहे। मरीज को कभी सर्दी और कभी गर्मी लगती है तो उसे H6 का प्रयोग करना चाहिए, H6 का वापर करायचा है। H6 किडनी की समस्या के लिए रामबाण रेमेडी है। किडनी हमारे रक्त को साफ करती है, मतलब रक्त का फिल्ट्रेशन करने का कार्य करती है। शरीर में टॉक्सिक मटेरियल या दूषित पदार्थ जो हमारे शरीर में, चाहे वो खाने के द्वारा हो, अन्य किसी कारण में, जब ब्लड में मिलकर फिल्ट्रेशन हेतु किडनी में जाता है, किडनी का कार्य है इन टॉक्सिक मटेरियल को रक्त से अलग करके उसे मूत्र मार्ग के द्वारा शरीर के बाहर करना चाहिए। हे त्याचं काम आहे। आणि ते जर काम कमी होत असेल, किडनी जर काम कमी करत असेल तर रिटेन्शन ऑफ टॉक्सिक मटेरियल इन द बॉडी राहतं आणि ते काढायचं काम H6 करतं। H6 किडनीवर काम करतं, प्रभावाने किडनीचं फंक्शन वाढवलं जातं आणि हे तुम्हाला अचीव केलं जातं। यह कार्य निरंतर चलता रहता है, परंतु जब कभी किडनी में आई खराबी के कारण रक्त में टॉक्सिक मटेरियल बाहर नहीं निकल पाता, ऐसी स्थिति में ब्लड दूषित हो जाता है, और जिसमें ब्लड के कंपोजिशन में खराबी आने लगती है। यह किडनी से ठीक से कार्य न करने के कारण उसके स्ट्रक्चरल में परिवर्तन की वजह से भी होती है। तो ब्लड को छानने वाली नेफ्रॉन में सूजन की वजह से रक्त का फिल्ट्रेशन नहीं होने के कारण ब्लड में एल्बिनियम, केरेटिनिन, कोलेस्ट्रॉल, खनिज तत्व, यूरिक ऍसिड की मात्रा बढ़ जाती है। म्हणजे जर किडनी काम करत नसेल तर हे सगळं वाढत जातं शरीरामध्ये। खनिज तत्व, यूरिक एसिड की मात्रा बढ़ने से जोड़ व मसों में सूजन व दर्द होता है। इसके प्रभाव से हार्ट जो शरीर में ब्लड सर्कुलेशन का कार्य करती है, म्हणजे काय होतं, हे प्रॉपरली शरीरातनं न गेल्यामुळे वेस्ट पडतात, हे रक्तामध्ये राहतात आणि हे रक्तातून प्रत्येक ऑर्गन मध्ये जातात आणि ऑर्गनला डिस्टर्ब करण्याचं काम करतात हे। त्यामुळे जॉइंट मध्ये गेलं तर जॉइंट पेन, मसल मध्ये गेलं तर मसल सूजन, हृदयामध्ये गेलं तर हृदयाला प्रॉब्लेम। म्हणजे ज्या ज्या ऑर्गन मध्ये हे जाईल तिथं तिथं प्रॉब्लेम करतो।
जेव्हा अफेक्शन काय होतं बघा, एक्सेस खनिज तत्व युरिक ऍसिडची मात्रा जर वाढली शरीरामध्ये तर जोडावर जॉईंटवर प्रॉब्लेम करणार, मसल पेशीवर काम करणार, हार्टवर पण सुद्धा त्याचा प्रभाव होणार, म्हणजे सर्क्युलेशनवर पण प्रॉब्लेम व्हायला सुरू होतं. उसको कार्य में विकार उत्पन्न होने लगते हैं. इन्हीं खनिज तत्वों के जमाव के कारण किडनी में पैंथरी बनती है. किडनी स्टोन बनतो कशामुळं? कॅल्शियम, बाकीचे जे अनवॉन्टेड पदार्थ आहेत आणि कोलेस्ट्रॉल यांचं मिश्रणने स्टोन बनतो. अंततः यह दवा किडनी रोगों की मुख्य रेमेडी है. म्हणून ही किडनी रोगाची महत्वाची अशी रेमेडी आहे, जो किडनी को सेटलमेंट करके उसका कार्य को सामान्य अवस्था में लाने का कार्य करते. किडनीचं सेटलमेंट करतं आणि किडनीचं कार्य नॉर्मल करायचा प्रयत्न करतं. किडनी के बाद ये शक का पूर्ण मूत्राशय पर होता है. फर्स्ट इफेक्ट किडनीवर, त्याच्यानंतर यूरिन ब्लैडरवर होता, जबकि H2 का प्रभाव पहले मूत्राशय पर होता है, बाद में किडनी पर होता है. शरीर में जमा यूरिक एसिड को पेशाब के माध्यम से निकालने का काम करती है. H6 शरीर में जमे खनिज तत्वों को गलाकर निकाल देती है. इसका प्रभाव किडनी, मूत्र संस्थान वो उसकी पेशियां वो हड्डी में जोड़ने वाले सूत्रों पर भी होता है. H6 का प्रयोग मूत्राशय रोग में, किडनी रोग में, नेफ्रॉन में सूजन होना, एल्बिनियम, केरेटिनिन, यूरिक एसिड की मात्रा बढ़ना, नेफ्राइटिस में, किडनी फेल्यूर में, जोड़ों में सूजन व दर्द होना, गाठिया में, मांसपेशी में दर्द व सूजन होना, एंथ्राइटिस में, किडनी के पैंथेरी में, स्वप्न दोष से, नपुंसकता में, शुक्रक्षय में, गर्भाशय के रोग में, पेशाब में जलन होना, रुकपुर आना, यूटीआई के विकारों में, बच्चों का बिस्तर से पेशाब कर देना, बार बार पेशाब आना, पेशाब की नसों का फूलना. H6 का प्राकृतिक गुण पैंथरी नाशक, कंठमाला नाशक, रक्त शोधक, प्रदाह नाशक, जबानी मुख सुखा रोग, पेशाब रोग को ठीक करने वाला, मूत्राशय व किडनी के कार्यों को ठीक करने वाला, पेशाब लाने वाला, टॉन्सिल की सूजन को दूर करने वाली. इसका प्रयोग बुढ़ापे में शरीर का सूख जाना, हार्ट आर्टरी कड़ा हो जाना, तेजाब से अमावश के आंतरिक जलों में जलन जाने पर, जलोदर या किडनी रोग में, शरीर में पानी भर जाने में, पेशाब का रुक रुक जाने में, शरीर में पानी एकत्र हो जाना, फिर किडनी का फंक्शन कम हो जाना, पेशाब में बार बार आने, वो शुगर होने पर, पेशाब में शुगर आने पर करना चाहिए. H6 किडनी के दर्द, पैंथरी के दर्द में जल्दी आराम करती है. H5 के साथ पैंथरी तोड़ने का व गिलाने का काम करती है. H6 किडनी के फंक्शन को बढ़ाकर उसे बाहर निकालने का कार्य करती है. यह अंडकोश की सूजन व बिस्तर में पेशाब करना बहुत अच्छा कार्य करती है. इसका प्रयोग क्रॉनिक हड्डी के रोग में, ऑस्टियोआर्थराइटिस में, जॉइंट में किया जाता है. लिगामेंट में, शुगर में, जब कोई निचले से ऊपर की ओर जाता दर्द, इसमें पेन से बहुत अच्छा काम करती है. तर हे ओव्हरऑल त्याचं इंटिमेशन सगळी लक्षणं होती आणि कशा पद्धतीने त्याचा अप्लाय करायचं. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण काय बघायचंय, त्याची डोस कसा ऍडजस्ट करायचा, कुठला डोस कुठल्यामध्ये काम करतो हे आपण बघायचं. ठीक आहे, आज इथं थांबूया, बाकीचं उद्या घेऊ. काही शंका कोणाला? नाही सर. नाही सर. शीला देसाई, काय प्रॉब्लेम आहे? सुषमा? नाही सर. नाही सर. अवधूत, काय प्रॉब्लेम वाटला तुला? आज पहिलं लेक्चर आहे तुझं. अवधूत? नाही नाही काही नाही. तुमचं लेक्चर ऐकल्यावर प्रॉब्लेम काय आता प्रश्नच नाही होत ना. हा, ठीक आहे ठीक आहे, ओके. अजून कळेल, आपण जसं जसं तुझं पुन्हा ते घेणार आहे, करणार आहे मी तुमचं, त्यावेळेला तुम्हाला हे सगळं पुढे कळेल. ठीक आहे, इथे थांबूया आज.
आणि उद्या त्याचं सर रेकॉर्डिंग पाठवत ना? हे सगळं मिळणार आहे तुम्हाला. एव्हरीथिंग यू विल गेट. हा म्हणजे तुम्हाला मिळणार परत आहे अनेक PhD चं प्रत्येक परफेक्ट डोक्यात बसेल ना. सगळं तुम्हाला मिळणार लिटरेचर. आणि पुस्तकं पण मिळणार आहेत तुम्हाला. त्याच्यात थोडक्यात वर्णन केलेलं आहे. त्याचं पण यूज करू शकता. ठीक आहे. तर इथं थांबूया आज. बाकी उद्या बघू. ठीक आहे सर. ओके.